संताले वरले दिंडी, हाती खुरक्या का खेत मुंडी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. आली वैष्णवांची मांदी, मिले डुक्कर बांधिले खांदी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. कंद वरून आले पंढरीश परमात्मा. इंद्रायणीच्या तटाचं निर्माल्य ज्यांच्या आयुष्यामध्ये होतं, विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांनी जीवनाला लावली, सारस्वताचं देणं 9000 वेळातून तुम्हा आम्हाला पाजलं. साधकाचा मायबाप, चिंतकांचा चिंतामणी, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, माऊली महावैष्णव ज्ञान राजा. विवेक वैराग्याच्या वाटेनं शांतीच्या राजमहालापर्यंत तुम्हा आम्हाला ज्यांनी नेलं, 4200 अभंगाची निर्मिती केली, त्याची 28,000 चरण, त्या 28,000 चरणातल्या प्रत्येक शब्दाला पुरुषोत्तमाचं अधिष्ठान ज्यांनी दिलं, ते दिहूचे निवासी, खिशात नाही धान, समाजात नाही मान, घरात मुडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाटण, असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते दिहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबराय. जगाचा बाप ज्यांच्या घरी अनाथून पाणी भरत होता, स्वकरे चंदन घाशी, कावडीने पाणी तो भरितो, ते नाथ बाबा रुक्मिणी रमण पंढरीश परमात्मा ग्रामदैवतांच्या चरणविंदावर नतमस्तक होतो. गेले 50 वर्ष अविरत केलेल्या सेवेची फलश्रुती म्हणून हा सुवर्ण महोत्सव आज या ठिकाणी आपण पूर्णत्वाला नेतोय. गेले 4 दिवस चाललेले अखंड हरिनाम सप्ताहातली कीर्तन, उद्यापासून रामायणाचं तुम्हाला श्रवण होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आज 4th दिवसाची सेवा माझ्याकडे आली. या पारायण समितीनं केलेले कष्ट, हरिभक्तीपरायण शंकर महाराज कोंडे असतील, विलास महाराज कोंडे असतील, उमेश तात्या कोंडे असतील, सोमनाथराव कोंडे असतील, मयूर महाराज कोंडे असतील, शत्रुघ्न महाराज कोंडे, पंडित दोंडीबा कोंडे, आणि या खेड शिवापूर नगरीचे सरपंच अमोलराव असतील, उपसरपंच राजेंद्रराव असतील, आणि हे निमंत्रक जरी असले तरी माध्यम मात्र अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पुणे जिल्ह्याचे एक चांगलं काम करणारं व्यक्तिमत्व बाळासाहेबजी शितोळे यांच्या मार्फत आलेला निरोप, त्या दृष्टिकोनातून तुमचं दर्शन, महाराष्ट्रातल्या दिग्गजांची 4 दिवस चाललेली कीर्तनं, उद्यापासून तुमच्या कर्णामध्ये अमृत रसायन ओतण्याचं काम पूजनीय ढोक महाराज करणार आहेत. आणि 4th दिवसाची सेवा माझ्याकडे आहे. गाऊन दाखवलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. शेवटच्या चरणामध्ये ज्या संतांची मुद्रा येते, अभंग त्यांचा आहे असं समजावं, आणि तेवढं जर कळालं नाही तर ते महाराष्ट्रातलं नाही असं समजावं. गाऊन दाखवलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. आजच्या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या शक्तीचं दिग्दर्शन केलंय. दिग्दर्शन वेगळं आणि प्रदर्शन वेगळं. ज्यांच्याकडं नसताना केलं जातं, नसताना दुसऱ्यावर दबाव टाकण्यासाठी केलं जातं ते प्रदर्शन, आणि ज्यांच्याकडं आहे पण सहिष्णुतेनं, संयमानं, नम्रतेनं वेळोवेळी केलं जातं ते दिग्दर्शन. वारकरी संप्रदायाला दिलेली विशिष्ट ताकद, वारकरी संप्रदायाकडे असलेली शक्ती सामान्य जीवाला प्रदान करून वारकरी संप्रदाय परमोच्च क्षणावर कसा पोहोचला, या 50वं वर्ष असल्यामुळं, सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळं त्या ताकदीची प्रत्यक्षरित्या ती ताकद तुम्हाला मी 1-1.5 तासात दाखवणार आहे, आणि ती तुम्ही पाहायची आहे. अभंग फार गोड आहे. कीर्तनाला सगळे जमलेले मान्यवर, फार भाग्यवान आहोत आपण. 50वं वर्ष पाहतोय. 75वं सुद्धा शेवाळे महाराजच कीर्तनाला असतील, तुम्हीच ऐकायला असाल, महाराज मंडळीच गायला असतील, महाराज वाजवायला असतील, नाही का. 100वं वर्ष सुद्धा काय गॅरंटी. अरे इथं चांगले चांगले निघून गेले दादा. विलासराव देशमुख गेले, पतंगराव कदम गेले, RR पाटील आबा गेले, भरत नाना भालके गेले. एवढंच नाही, ज्या माईनं आपली मुलगी दुसऱ्याला दत्तक दिली आणि दुसऱ्यांची पोरं दत्तक घेतली, दादा स्मशानाच्या चितेवर भाकरी भाजल्या, त्या माईला सुद्धा देवानं दया दाखवली नाही. अजून पुढं बोलू. जिच्या स्वरावर सरस्वती स्वार व्हायची,
ब्रह्म विष्णू महेशजीचं भजन ऐकण्यासाठी आतुरलेले असायचे, जिनं 50,000 गाणी गायली आणि खऱ्या अर्थानं तिचा सूर देवानं बंद केला. हो, तुमची आमची काय अवस्था आहे. किस खेत की मुली आहे, मुली बी नाही मामुली आहे. काय मुली बी नाही मामुली आहे. म्हणून कीर्तनाला बसलं ना, सगळ्या खेड शिवापूरचं कर्ज आपल्या डोक्यावर असं बसायचं नाही, फ्रेश राहायचं. माझा प्रवास किती झालाय, 3 कीर्तनं करून 3ऱ्या कीर्तनाला मी तेवढाच फ्रेश आहे. पण तुम्ही तुमचे चेहरे पाहिल्यावर मला वाटते पळून जावं का काय. हा, मोकळं बसत जा, काही ताण घेत जाऊ नका, काही ताण घ्यायचं, फ्रेश राहायचं, फ्रेश. हसलं म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक असे आजार येत नाहीत. एक म्हणला माणसात कसं काय असायचं, म्हणलं दार लावून हसत जाय तिकडे. अरे ते फोटोग्राफर एकदा म्हणतं स्माईल प्लीज, तरी तुमचा फोटो किती छान निघतो की नाही. मग तुम्ही आयुष्यभर हसत राहिला तर तुमचे चेहरे किती सुंदर असतील. चेहऱ्यावरची हसी आणि खुशी गायब झाली, माणूस एवढा दरिद्री झाला आहे का त्याला फोटो काढायला सुद्धा कुणी मिळत नाही. त्याचं तेच फोटो काढते आणि त्याचं तेच हसते, त्याला सेल्फी म्हणतात. आणि सेल्फी कोण काढतं, जे सेल्फिश असतात ना. कळन ज्याला कळन ते हसन, नाही तर ते शेवटच्या दिवशी महाप्रसादाला बसन. काही ताण घ्यायचा नाही. जे सेल्फिश असतात, पाहुणा आला तरी कणून हसायला लागतं, एवढी दारिद्र्यता आली आमच्याकडे, काय आलंय पहा. आणि म्हणून मोकळं बसायचं, ताण घ्यायचा नाही. तसं तुम्ही मला पाहिलेलं आहे, कुठं ना कुठं पाहिलेलं आहे. टीव्हीला तरी पाहिलेलं आहे, यूट्यूबला तरी पाहिलेलं आहे, कुणाच तरी मोबाईलमध्ये पाहिलेलं आहे, स्टेटसला तरी पाहिलेलं आहे, येड्या बाबळीत तरी हा पाहिलं म्हणता. अरे तिकडे नसतो ना मी. विठाला विठाला काय का मोकळं बसा, गोड चिंतन करणार. 1 मिनिट पुढे जायचं काही कारण नाही, ओव्हर टाईम अजिबात करायचं नाही. गुरुजी किती वाजता आले तरी त्यांचा जायचा टायमिंग हा ठरलेला असतो. त्यांना विचारलं कसं काय गुरुजी, ते म्हणजे सरकारनं घालून दिलेला नियम आहे, त्यामुळं 11च्या पुढे आपल्याला जायचं नाही. फार गोड चिंतन तितक्या वेळात संपवायचं आणि पळायचं. ऐका, गाऊड दाखवलेला अभंग एकनाथ महाराजाचा आहे. संप्रदायाची ताकद, सामान्य जीवाला दिलेली ताकद, संतांची ताकद आजच्या अभंगातून प्रतिपादित होते, दिग्दर्शन होतं. ऐका, संत फार विद्वान आहेत, विचारवंत आहेत, शास्त्रज्ञ आहेत संत. सॉक्रेटिस, आईन्स्टाईन, प्लेटो, अरिस्टॉटल, स्प्रेनो यांना काय फार आकली होते असं काही नाही. माझं ज्ञानोबराय 16 वर्षाचं बालक प्रवरेच्या काठावर बसलं, माझा मराठाची बोलू कौतुके. आत्ताच्या शास्त्रज्ञांना कळत नाही. काल माझ्याकडे एकजण हायर एज्युकेटेड पोरगा आलं, चांगला MSc झालेला माणूस, मला म्हणतो महाराज ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी फार गोड लिहिली हो, पण मराठीत पाहिजे होती. तोंडात मारायला कोण नाही राहिलं. अरे त्याला म्हणलं वेड्या, ज्ञानेश्वरी मराठीतच आहे ना, मराठीतच कळत नाही. फार शिकला म्हणजे काय ज्ञानी होतो असं काही समजायचं कारण नाही. सॉक्रेटिस, आईन्स्टाईन, प्लेटो, अरिस्टॉटल, स्प्रेनो यांना थोबाडात मारली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत जा. काय जा, तुम्ही आमच्या नादी लागायचं नाही, कारण महाराष्ट्रात खूप पोपट झाली सध्या. काय झालंय, कोणाचाच कोणाला तारतम्य नाही. तुम्ही आमच्या नादी लागले ना, तुम्ही मातीत जाल. काय व्हाल, पण तुम्ही ज्ञानेश्वरीकडे गेला तर सम्राट व्हाल. काय व्हाल, गाथ्याकडे गेला तर सम्राट व्हाल. तुकोबर असं दारिद्र्यासारखं नका वाजवू. वाजवायचे असेल तसं मन मोकळं वाजवा. उगच काय म्हणजे तुम्हाला सांगू का, एका हिंदी भाषिकानं वर्णन केलं, भोजन में थाली को, भोजन में थाली को, चाय में प्याली को, बगीचा में माली को, ससुराल में कोण म्हणलं साली को, ससुराल में साली को, और कीर्तन में ताली को बड़ा महत्व रहता है. जब अच्छा लगे ना तो बजा देना. मोकळं वाजवायचं. हा आता कसं, आणि याची कातडी जाड असतात दादा. ही पंजाची कातडी जाड आहेत, पायाच्या पंजाची आणि हाताच्या पंजाची. याच्यात रक्ताभिसरण होत नाही. तुम्हाला वाटत असेल ना अटॅक येऊ नये, तर टाळ्या वाजविजा, म्हणजे रक्ताभिसरण चांगलं होतं. विठाला विठाला. संतांची ताकद एवढी बलवान आहे. किती आहे, ज्ञानोबरांनी सगळे झोडले. अरे ते न्यूटन नावाचं येड सफरचंदाच्या झाडाखाली बसलं, सफरचंद पडताना पाहिलं आणि ते म्हणते गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं सफरचंद खाली येते. ज्ञानोबराय म्हणले पागल येते, येड न्यूटन, त्याला काही कळत नाही, गुरुत्वाकर्षण वगैरे असं काही नसतं. ज्ञानोबराय म्हणतात तत्व तत्वाकडे आकर्षिलं जातं. बाद केला सिद्धांत न्यूटनचा. काय केला, बाद केला. मी संतांची ताकद सांगतोय बरं का. बाद केला न्यूटन. मला सांगा, तुम्ही अगरबत्ती आणता बाजारातून, कुणाला लागते म्हणून आणता? जाऊ का घरी मी, कुणाला लागते म्हणून आणता?
देवाला लागते म्हणून वासकून घेऊन पाहते. मग आपण लई शहाणे असं काही नाही. अगरबत्ती कार्बन डायऑक्साईड सोडते का ऑक्सिजन? कार्बन डायऑक्साईड. आपण काय घेतो आणि देवाला काय देतो? मग देव मिळाला तरी चालेल ना. हा आमच्या काही नाही तसं. मला सांगा, तुम्ही आंघोळ केली आपल्या घरात, प्रत्येकाचा टॉवेल वेगळा आहे का? एक आहे वेगळा ना. एक का वापरत नाही आपण? इन्फेक्शन होऊ नये, बरोबर आहे. म्हणजे आजीचा टॉवेल वेगळा, आजीचा टॉवेल वेगळा, आजाचा टॉवेल वेगळा, पिंकीचा वेगळा, चिंकीचा वेगळा, चिंट्याचा वेगळा. हां, सगळ्यांचे टॉवेल वेगळे का? तर इन्फेक्शन होऊ नये. मग आमच्या घरात देव आहेत, त्यांना आंघोळ घातल्यावर पुसायला फडके किती आहेत. मग खंडोबाचं इन्फेक्शन बैरोबाला होत नसेल? हां, बैरोबाचं इन्फेक्शन इकडे होत नसेल. बरं, आम्ही तर जिकडे जत्रा जाईन तिकून देव आणलेत, घरात देवांची जत्रा भरावली. काय केलं? कुत्री पूजित आहे, पत्रे पूजित आहे, गारगोट्या पूजित आहे. त्याला अजून कळलं नाही. गीता सांगते अवजानंती मामुढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. मला कोण जाणतो? कोण जाणतो? आणि ज्यानं जाणलं त्याचं जीवन कसं आहे? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोरुबुद्धीर यो मद भक्त समय प्रिय. कसं आहे? ज्यानं जाणलं त्याला कळतं ना. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदेश सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम ये रवी सर्वांच्या हृदय देशी. ज्याला कळालं ना मायबाप, हे सगळ्यांना कळत नाही, ते एवढं दुर्दैव आहे. ऐका, शास्त्रज्ञांचे सिद्धांत मोडीत निघतात. मला सांगा, ज्ञानोबरांनी न्यूटनला बाद केला, तत्वाकडे आकर्षिलं जातं. मला सांगा, अगरबत्ती लावली, तिचा धूर कुठं जातो? पाताळात जातो का वरती? वायू तत्व कुठं आहे? वरती आहे. मला सांगा, ज्योतीचं तेवणं कुठं आहे? वरती. आकाश अग्नितत्व वरती, अग्नितत्वाची देवता वरती, ज्योतीचं तेवणं वरती. खालारा धावे पाणी. ज्ञानोबराने वर्णन केलं, जर स्लॅबवर पाणी पडलं, कुठं आकाशात जातं काय? ते समुद्र सपाटीकडे जातं. कुठं जातं? समुद्र सपाटीकडे. तत्वाकडं आकर्षिलं जातं. शास्त्रज्ञांचे शोध बाद होतात. संतांची वचनं ती अमर आहे, बरं का? मर्त्यवाणी नाही, ती अमर्त्यवाणी आहे. काय? संतांची वचनं अमर्त्यवाणी. मला सांगा, सहज चिंतन करताना 1969ला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला. म्हणजे जुना काळ गोड होता हो. गावात कोणाकडे तरी एखाद्याकडे टीव्ही होता. आम्ही रामायण महाभारत पाहिला 5-5 किलोमीटर जायचं रविवारी शनिवारी, ते लागायचं सकाळी. बरं, ज्याच्या घरी टीव्ही, त्यांचा नाश्ता झाल्याशिवाय आम्हाला येऊ देत नव्हती घरात. एवढी गरिबी होती. मला सांगा, बरं बडबड केली तर हाकलून द्यायची. आता तसं काही राहिलं नाही. आता 32 इंची, 50 इंची, 55 इंची मोठमोठ्या टीव्ही प्रत्येकाच्या घरात झाल्यात. एक टीव्ही तर आता अशी आली, 15 लाख रुपये तिची किंमत आहे. त्यातून डायरेक्ट हिरोईन बाहेर येते. तुम्ही शोधा, सापडन तुम्हाला, काही नाही. एक मी जापनीज टेक्नॉलॉजीची टीव्ही पाहिली आता. जर माणूस टीव्ही पाहत असेल आणि जर तुम्हाला झोप लागली तर टीव्ही आपोआप बंद होणार. त्याला सेन्सर लावलेत, पॉवरची बचत होण्यासाठी सेन्सर लावलेत. आणि जर तो माणूस जागा झाला की पुन्हा टीव्ही आपोआप चालू होणार. पण माझ्या मनात विचार आला, जर टीव्ही पाहता पाहता एखादा मेलाच, मग त्या इन्स्ट्रुमेंटचं करायचं काय? का बदलत चालला दिवस 1969ला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आली. 1982ला कलर टीव्ही आली. कलर टीव्ही आल्याबरोबर ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा शोध मोडीत निघाला की नाही? मला सांगा. संतांचे शास्त्रज्ञांचे शोध मोडीत निघतात. मला सांगा, 1980 पासून मोबाईल कंपन्या तुमचा अभ्यास करतायत. पण त्याच्या अगोदर काय होतं? फोन कसे होते मला सांगा. ते कॅन्डल कानाला लावायचं, बोट घालवायचं, मग फिरवायचं, बरोबर की नाही? हां, मग हॅलो, मग लागला मोबाईल. सगळीकडे वायरीची जाळं, ते लोखंडाचे पोल, ते संपलं. मग पेजर आले, पेजर गेले, मग मोठा मोबाईल आला, त्याला वर दांडका असायचं. आणि आत्ताचे मोबाईल जर पाहिले ना, अँड्रॉइड पीस. मी मगाशी जिथं कीर्तन केलं ना, आत्ता 1 तासापूर्वी, एका म्हाताऱ्याकडे चांगल्या कंपनीचा मोबाईल होता. मी म्हणलो, कोणती कंपनी बाबा? म्हणलं, आपली कंपनी. त्याला ॲपल सुद्धा म्हणता येईना. ते म्हणते आपली कंपनी. म्हणलं, आपली तर आपली काय, आपल्या बापाच जायचे काय जायचे मला सांग बरं. त्याच्यावर कोणचाच फोन येत नाही, फक्त कंपनीच्या बाईचा 2दा फोन येतो, सकाळी
संध्याकाळी आपकी व्हॅलिडिटी समाप्त हो चुकी है. याला कळत नाही. राजकारण करायला इथं मजा आहे, कीर्तन करायला इथं मजा आहे, पैसे मोजून घ्यायला इथं मजा आहे, सगळं इथं आनंद आहे. पण आपल्या तिरडीचे बांबू रोज कुणाच्या तरी शेतात थोडे 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 वाढतायत. ते बांबू वाट पाहतायत याचा किती वेळ राहिलाय. नाकात घालायचा कापूस कुणाच्या तरी शेतात कोणत्या तरी बोंडात रोज थोडा थोडा वाढतोय. ऐका, आपलं घर, आपली स्थावर जंगम मालमत्ता, आपला बंगला, आपली गाडी पाठीमागून येणाऱ्यांची ठेव आहे. आपली मुलगी जावयाची ठेव आहे, आपला मुलगा सुनेची ठेव आहे, आपलं शरीर स्मशानाची ठेव आहे आणि आपला आत्मा परमात्म्याची ठेव आहे. त्याला पवित्रता ठेवा, त्याला पावित्र्यता ठेवा. जीवन सुंदर बनेल दादा. मरणाची सगळी साधन सामुग्री तयार आहे रे, लाकडं तयार आहे, बुक्का तयार आहे, फक्त बाजारातून आणण्याचा अवकाश. जाळण्याची जागा सुद्धा तयार आहे, घरातून तिरडी उचलून तिथं न्यायचा अवकाश. पाहुणे सुद्धा निघाले, फक्त निरोप पोचायचा अवकाश. रडणारे सुद्धा तयार आहे, फक्त गेला म्हणण्याचा अवकाश. आपण डोळे मिटले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये गबाळ जमा होईल. चिता पेटवली जाईल. चिता पेटण्यापूर्वी चेतना जागृत करा आणि आस्था इतरत्र विखुरण्यापूर्वी आस्था निर्माण करा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही दादा. सांगू, मोबाईल आले, आत्ताचे अँड्रॉइड पीस पाहिले ना. 1980 पासून मोबाईल कंपन्या तुमच्या माइंड ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात. काय करतात? मला सांगा ना. मी जाणार आहे तुम्हाला वेदांतही सांगणार, अभंगही सोडवणार, काही काळजी करू नका. पण जरा मला त्यात प्रवेश करू द्या. ऐका, 1980 पासून मोबाईल कंपन्या तुमचा अभ्यास करतात. पहिला तुम्हाला टॉक टाइम फुकट दिला, नंतर तुम्हाला डाटा फुकट दिला, 1.5 GB आणि अख्खा गाव बिझी. मला सांगा, तंबाखूचं व्यसन घरात एखाद्याला, बिडीचं व्यसन गल्लीत एखाद्याला, दारूचं व्यसन गावात एखाद्याला, ड्रग्जचं व्यसन तालुक्यात एखाद्याला, पण मोबाईलचं व्यसन अवघड आहे. मायबाप तुम्हाला सांगू, पहिला पाहुणा आला ना, बाईनं त्याला पाणी दिलं घरात का, तो विचारायचा लेकरं बाळ कशी आहेत, पाऊस पाणी कसं आहे, ढोरं गुरं कशी आहेत. आता तो विचारित नाही, पाणी दिलं का पहिलं ते म्हणतं छोट्या पिनचा चार्जर आहे का हो? काय म्हणताय? किती मनस्वास्थ्य. बरं अजून दुर्दैव सांगू काय, ते रात्री झोपताना सुद्धा अशी जागा निवडीते का जिथं मोबाईल चार्जिंग करता येईल. एवढं दरिद्र. मला सांगा, ज्यानं फेसबुक तयार केलं का नाही, मार्क झुकेरबर्ग, डॉलरमध्ये खेळतंय, पण एकाच ब्रँडचं शर्ट वापरतंय आणि एकाच कलरचं वापरतंय. दुसरा कलरही नाही, ब्रँडही नाही. त्याला पत्रकारांनी विचारलं, तुम्ही एकाच ब्रँडचा आणि एकाच कलरचा शर्ट का वापरता? तो म्हणला, मला चॉईस करायला निवडायला वेळ नाही. कोण म्हणतंय? झुकेरबर्ग, ज्यानं फेसबुक तयार केलंय ना. आमच्या बँकेचं कर्ज, आणि आम्ही तासाला कपडे घालतोय आणि तासाला फोटो पोस्ट करतोय. काय करतोय आम्ही? विचार करण्याची गोष्ट. किती दारिद्र्यता आली आम्हाला. मला सांगा, टाटा एकच निळ्या कलरचं शर्ट घालते. विचार करा, काय कमी आहे का टाटांना? पण आम्ही एवढे शर्ट घेऊन ठेवलेत की मरताना लाकडाची गरज नाही. मला सांगा ना. बरं, आम्ही सकाळी गुड मॉर्निंग पाठवतोय 250 किलोमीटर दूर असलेल्या माणसाला. 250. त्याचा आपला काही संबंध नाही, घरातल्यांशी बोलत नाही, उठल्या गुड मॉर्निंग पाठवते. काय करतंय? त्याचं गुड मॉर्निंग आलं नाही म्हणून 9 वाजेपर्यंत हे सारखं मोबाईल चाळीते. किती मानसिक स्वास्थ्य बिघडवायचं लक्षण. बरं, तो त्या अवस्थेत आहे का? तो शुद्धीत आहे का? रात्री काही घडलंय का? आपल्याला काहीच माहिती नाही. आणि त्याचं गुड मॉर्निंग आलं नाही म्हणून आपण आपलं मानसिक स्वास्थ्य खराब करायचं. किती मूर्खपणाचा कळस आहे. मला सांगा, मानसिक आजारी झालोय आम्ही. काय झालंय? आणि सध्या माणसं मानसिक आजारी. ही जी मंदिरं आहेत ना, म्हातारी व्हायला लागलीत. काय झालीत? मंदिरं म्हातारी व्हायला लागली. याला दोष तुमचा नाही, आमच्या मार्केटिंगवाल्यांचा आहे. जे प्रचारक आहेत ना, यांचा दोष आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्हाला अध्यात्म मरताना गरजेचं आहे, आणि म्हणून म्हातारपणात लोक परमार्थ करतात आपल्याकडे. काय करतात हिंदू धर्मामध्ये? आम्ही सांगायला पाहिजे होतं, जीवन जगण्यासाठी अध्यात्म गरजेचं आहे. पोरांच्या पाच्या सुद्धा मंदिरात झाल्या असत्या. काय झाल्या असत्या? हो, पोरांची बारसं मंदिरात झाली असती. गरज होती, पण आम्ही सांगितलं नाही. आमचं दुर्दैव आहे हे. आमचं दुर्दैव आहे, तुमचं नाही, ऐकणाऱ्यांचं नाही. आणि पंढरपूर, आळंदी, देहू इकडं जी गर्दी आहे ना, ही काय भक्तांची असं समजू नका. 99.99% भक्त नाहीत. केलेल्या पापाच्या भीतीपुटी देवाचा आश्रय. काय बोललो मी तुम्हाला? बुवा, महाराज, देव हे कशासाठी लागतात सांगू काय? केलेलं पाप तुम्हाला झोपू देत नाही. ज्याची कर्म चांगली ना, त्याला देवाची सुद्धा गरज नाही. काय बोललो मी? गाडगे महाराजांचं चिंतन आठवा. ज्यानं इन्कम टॅक्स रिटर्न व्यवस्थित भरलाय, तो टॅक्स अधिकाऱ्याला कायला घाबरण?
तुम्ही लिफाफ्यात वेगळी निविदा भरता आणि टेंडर मध्ये वेगळं निघायची अपेक्षा करता, असं होत नसते. काय बोललो मी? जे भराल तेच टेंडर मध्ये निघणार. काय होणार? म्हणून फार सावध राहून जीवन कर्म करा. आयुष्य निघून जात आहे, क्षणाक्षणानं आयुष्य पुढे चाललं, याचं चिंतन तुम्ही ठेवा. मला सांगा, संतांचे शोध मोडणारे नाही. मला सांगा, अलीकडं मोबाईल इतके जरी आले, आत्ताचे मोबाईल पाहिल्यावर त्यावेळेस भारतभर वायरीचं जाळं विणणारा वेड्यात निघाला का नाही मला सांगा. चला, पृथ्वीवर पाणी किती टक्के? 71%. आणि जमीन 29%. कधी कळालं? 200-250 वर्षापूर्वी. ही सगळी एकत्र बसली ना, ही सगळी विद्वान, स्वतःला बुद्धिवादी म्हणणारे, ज्यांच्या बुद्धीवरच वाद आहे त्याला बुद्धिवादी म्हणायचं. काय म्हणायचं? ही सगळी एकत्र बसली आणि त्यांनी ठरवलं 71% पाणी आणि 29% जमीन. पण 450 वर्षापूर्वीचा गाथा काढा. तुकोबराय म्हणतात, समुद्र वलयांकित पृथ्वी. कोणत्या विद्यापीठात गेले होते तुकोबराय मला सांगा? कोणत्या विद्यापीठात गेले? संतांची ताकद शास्त्रज्ञांना डावलणारे. तुमचं खेड शिवापूर बदललं, कात्रजच्या पलीकडे यायचो मी पहिला असं नव्हतं. गावच्या गावं छोटी होती, आता सगळी सिमेंटची जंगलं उभारली. पुढं मुळशीमध्ये गेलं का डोंगर पोखरले, बंगले बांधले लोकांनी, रस्ते चांगले झाले, सगळं छान झालं. लोक बदलली, घरं बदलली, राहणीमान बदललं, विचार बदलले नाहीत. ऐका, तुमची गावच्या गावं बदलली, पण 750 वर्ष व्हायला येतील, ज्ञानेश्वरीला कीड नाही. आहे का मला सांगा? 400-450 वर्ष झाली, गाथ्यातला शब्द बदलायला तयार नाही. याचा अर्थ संत बलवान आहे, शास्त्रज्ञ फिके आहेत. काय फार मोठी गंमत तुम्हाला सांगतो, ऐका. आणि हे पटवून दे तुम्हाला. अनेक अंगाने जाता येईल. आजादवाद आहे, विवर्तवाद आहे, आरंभवाद आहे, परिणामवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, खंडन मंडनवाद आहे. पण हे सगळे वाद घालीत बसलो तर आपलं पहाट होईल. मला सांगायचं आहे अभंगाचा भावार्थ, मला लांब जायचं नाही. ऐका, फार गोड चिंतन तुम्हाला सांगतो. एका वेगळ्या शक्तीचं दिग्दर्शन केलंय. ऐका, इथं या जगात मनुष्य शक्तीहीन आहे. इथं कुणी ताकदवान नाही. एखादा म्हणेल अख्ख्या खेड शिवापूर परिसरामध्ये माझ्या इतका शक्तिवान कुणी नाही. देवाच्या जर मनात आलं ना, त्याचंच पोरग उभं राहतं आणि त्याची छाती धरतं. काय करतं? कबीर महाराज म्हणतात, बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये, बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये और बड़ा होके तेरा ही खून पिये. काय म्हणतात कबीर महाराज? म्हणतात, ऐका, एखादा म्हणतो माझ्या शब्दाच्या पुढे गाव नाही, त्याचीच बायको त्याच्या विरोधात उभी राहते. काय होतं? एखादा म्हणतो माझ्यासारखा आबरूचीच मुलगी वाईट वाटते वागते आणि बापाला खाली पाहावं लागतं. दादा, एवढं जर कळालं नाही तर सांगू, रावण काही साधा शक्तिवान नव्हता. रस्त्यानं चालला तर सूर्य मंद किरण टाकायचा. देवतांच्या पायऱ्या केल्या, उलट्या पायऱ्या करून देवांवरून चढायचा. पण तुम्हाला सांगू, सोन्याची लंका, इंद्रजितासारखा पोरगा, मंदोदरी सारखी पत्नी सौंदर्यवान, पण देवानं रानात पाला खाणाऱ्या वानरांना ताकद दिली. काय दिली? आणि त्यांच्या हातून लंका घेतली. दादा, वानरा हाती लंका घेवली म्हणे तुका, घेवली म्हणे तुका, घेवली म्हणे तुका. वानरा हाती लंका घेवली म्हणे तुका, घेवली म्हणे तुका, घेवली. वानरा हाती लंका घेवली वानरांना शक्ती दिली आणि रावणाची लंका ताब्यात घेतली. दादा, एवढंच नाही, रावणाची दाढी जाळली, रावणाच्या कानामागं वाजवली, गालफटात मारली. काय तर रानात पाला खाणाऱ्या वानरांनी दादा सम्राट असलेला रावण संपवला. तुमची आमची काय अवस्था आहे? किस खेत की मुली आहे. मगाशी मी बोललो, काही नाही आपल्याकडं, काही नाही. दादा, आम्ही चिंतन करायचं. मला सांगा, मनुष्य किती दुर्बल आहे सांगू का? एका सिद्धांतानं पटवून देतो. मला सांगा, म्हशीला काय होतं?
टोनगं होतं का पारडू होतं? चुकलं का माझं? म्हशीला काय होतं? वासरू होतं की पारडू होतं? आता बरोबर आहे का? हां, पारडू होतं. जन्माला आलं किती वेळात उभं राहतं? लगेच नाही राहायचं, लय राट असतं हो ते. म्हशीचं दूध पिणारं कार्ट सुद्धा 10 वेळा हाका मारल्यावर जवळ येत. ते तर टोनगं आहे, त्याला वेळ लागेल, पण अर्धा पाऊण तास तरी लागतो. गाईचं वासरू बाकी 5-10 मिनिटामध्ये उभं राहतं, चपळ असतं ते. म्हशीचं अर्धा पाऊण तास, गाईचं 10-15 मिनिटं, आणि माणसाचं बाळ नाही. तुम्हाला नाही सांगता यायचं, तुम्ही सांगायचंच नाही, यांना सांगता येईल. तुम्ही चांगले कपडे घालून निघून गेला सकाळी, संध्याकाळी घरी यायचे. आपल्याकडे तरी बरं आहे, मुंबईला बाप डायरेक्ट रविवारीच दिसतो. मग पोरगं विचारतं, मम्मी हे कोण? ती म्हणते तुझे पप्पा. ते म्हणतं मग इतर दिवशी दिसत नाही? ती म्हणते तो संडे फादर आहेत ते. काय रविवारी दिसणारा बाप. त्यामुळे तुम्हाला सांगता यायचं नाही. पहा, इथं प्रत्येकाच्या परीक्षा आहेत आयुष्यामध्ये. मला सांगा, मुलीची परीक्षा लग्नाच्या अगोदर, मुलाची परीक्षा लग्नाच्या नंतर, भावाची परीक्षा भांडणात, मित्राची परीक्षा संकट काळात, बायकोची परीक्षा दारिद्र्याच्या काळात, आईबापाची परीक्षा आजारपणात, आणि भक्ताची परीक्षा भक्ती करताना. इथं संसारात सुद्धा परीक्षा आहे. मुलगी लग्नाच्या अगोदर कशी वागते याच्यावर तिचं जीवन आहे. जर तिचा पाय घसरला का जीवनाची माती झाली म्हणून समजायचं. मुलाची परीक्षा लग्नाच्या नंतर. इथं बसलेत ना तुम्ही जण, मला खरं खरं सांगा, तुमची पोरं तुमच्या बरोबर लग्नाच्या अगोदर चांगली वागत आहेत का लग्नानंतर? तुम्हाला माही शपथ आहे, बरं खरं सांगा. काही ताण नका घेऊ, युट्यूबमध्ये तुम्ही दिसणार नाही, फक्त मी दिसन. तुम्ही सांगा कोण चांगलं लग्नानंतर चांगले वागत आहेत का लग्नाच्या अगोदर? हां, पण आज इथून पाठीमागची पिढी तरी बरी होती हो. आता पुढची पिढी फार अवघड आहे. म्हणजे आम्ही, जुना काळ चांगलाच होता. मला सांगा, आता ही इंग्लिश मिडियमला जाणारी पिढी आहे ना, ही निर्दयी पिढी आहे. कशी आहे? यांना दया नाही, भाव नाही, काही नाही, काही नाही. हे यांना जेंटलमॅन बनायचे फक्त. काय? आणि आईबाप पागल झालेत. काय झाले? नुसती नर्सरी ज्युनियर KGला बिस्किटं खाया 3-3 लाख रुपये घालवले ते येड्यांनी. काय केलं? काही शिकली नाही. काय शिकली मला सांगा ना. आमचा काळ, आपला काळ चांगला होता. जनावरासारखा आपण गुडघे टिकून पाणी पित होतो का नाही मला सांगा? झरा करायचा, गडूळ पाणी बाजूला करायचं, आणि जनावरासारखं पाणी प्यायचं. आता बाटलीतल्या पाण्याला तो आनंद आहे का मला सांगा? नाही ना. काय यांना काय कळायचे? अरे मडक्यातलं दूध, आमची आजी मडक्यातलं दूध तापून द्यायची आणि साई खायला शिंपला होता. आहा हा हा, असं लागायचं मडक्यातलं दूध. तुम्हाला काय सांगू, आताच्या मडक्यांना नाही कळायचं. आता ही मॅगीची मडकी आहे सगळी. यांना काय कळायचे? यांनी काही करायचं नाही. यांच्या आईला फक्त पोरगा अप टू डेट ठेवायचे. पट्ट्यानं कंबर आवळायची, टाय बांधायचा, त्याचा गळा दाबी ती, पट्टा दाबी ती. ते काय वाढते का? मला तुकोबरायचं प्रमाण आठवतं. मुंगीवरी भार गजाचे पालन. हे प्रमाण आठवलं का? नर्सरी ते 5th पर्यंत जाणाऱ्या पोरांसाठी हे प्रमाण मला गरजेचं वाटतं. पाठीवर एवढं वजन दिलंय का ती नंतर वाकून जातील हो, त्यांना काही कळणार नाही. ते काही कळ, आणि त्यांचे फार काही पुढे प्रगती करतात असंही नाही. मला एक IAS आणि एक IPS दाखवा इंग्लिश मिडियमचा. फार नाहीच, रिअर. आणि त्यांचे, आता तुम्हाला सांगू का, आमचा भाचा आहे, इंग्लिश मिडियमने शिकवलं बहिणीने त्याला. 10 लाख रुपये घालवले 10वी पर्यंत. आणि काल परवा ते गावाला आलं. मी कीर्तन करून आलो नाशिकवरून. मी विचारलं कसं काय आलं रे? म्हणलं PCMTने आलो. बरोबर. म्हणलं बसायला जागा मिळाली का? नाही. म्हणलं उभ्या स्टँडिंगने आलो. आता ही कोणती इंग्लिश हो? मी वकील असून विचार करतो का ही इंग्लिश कोणती? उभ्या स्टँडिंग, पाण्याची वॉटर बॅग. आता ही कोणती इंग्लिश? लेडीज बाया, ही कोणती इंग्लिश? काल परवा एक सर एका पोराला शिकवत होतं, मन इलेक्ट्रिसिटी. ते म्हणायचे इलेक्ट्रिक किटी. त्याला क आणि स मधला फरकच कळा ना. ते म्हणलं का इलेक्ट्रिक किटी? ते पोरग म्हणायचे इलेक्ट्रिक किटी. सर म्हणायचे इलेक्ट्रिक सिटी. त्याच्या बापाला बोलून गेलं, म्हणलं याला जा घेऊन, याला काही इंग्लिश येत नाही. ते इलेक्ट्रिक सिटी म्हणतोय, ते इलेक्ट्रिक किटी म्हणतोय. तो म्हणला सर त्याची कॅपॅसिटीच नाही. आणि मग सरांना कळालं, वंश परंपरागत दास मला सांगा ना. मग कळालं. मग तरी सरांना राहवलं नाही. त्याच्या आजीला बोलवलं, म्हणले काय तुमचा नातू, काय तुमचं पोरग? नातू इलेक्ट्रिक किटी म्हणतो, बाप कॅपॅसिटी म्हणतो. आजा म्हणला सर इकडे या, हे प्रकरण इथंच दाबा, याची पब्लिक किटी करू नका. आणि मग सरांना कळालं, शुद्ध बीजापोटी
हा, हे असंच आहे सगळं. इथं आईबापांना काही येतंय असं नाही. 10वी नापास आईबापा पोरं इंग्लिश मिडियमला आहे. काय करावं मला सांगा. लहान पोरांचे अवयव आवळूच नाही, पण आईला अप टू डेट ठेवायचं म्हणून ती पट्टा लावते. जुन्या काळात काय आपल्याला पट्टा होता का मला सांगा. करगुट्याला कुणी आवळायची, काय करायची? 2 आट्टे चढवले, चढला आमचा पट्टा. काय चिंता होती मला सांगा. जनावरासारखं पाणी प्यायचं आम्ही. अहो जाऊ द्या, बोराचं सीझन आलं ना, 2-3 पोरांची डोकी तरी फुटलीच पाहिजे, त्याशिवाय बोरं खाल्यासारखी वाटायची नाही. जांभळाच्या सीझनमध्ये हातपाय मोडलेच पाहिजे. काय झालं पाहिजे? हा, जांभळाचं लाकूड ढिसूर असते, पडलंच पाहिजे. हात गळ्यात बांधल्याशिवाय जांभळाचं सीझन आला. आंब्याचं सीझन आला, कोणाच्या घरात जाऊन आंबे खा. किती आनंद होता मला सांगा. अरे सगळं बदलत चाललं, जग सुंदर बनत चाललं. मॉल संस्कृती आली, माणसं स्मॉल झाली, चैनी गळ्यात आल्या, बेचैनी वाढली आणि जग इतकं सुंदर झालंय, पण ते संपणार आहे. मी काल बोलता बोलता बोललो, हनुमंतरायाने जरी जन्म घेतला ना, त्यांचं ब्रह्मचर्य टिकन का नाही, एवढं जग सुंदर झालंय. काय झालंय? आणि ज्याला संपायचंय ना, ते सुंदर बनत असतं. दिव्याची वात विजताना लपका मारते, सुंदर दिसते, पण क्षणात विझून जाते. तसं जग आता संपायच्या मार्गावर आलंय. मग युक्रेन रशिया असेल, यांचं चाललेलं युद्ध, हे कोरोना आलेला. अरे कोरोना नसलेल्या जीवाणून लोक मारली, मग दिसत नसलेला देव आम्हाला वाचविल, याच्यावर आमचा विश्वास नाही. हा मूर्खपणा आहे. काय बोलू? वाचविल ना तो. अरे लाखो लोक मिली, पण त्यातून वाचून आपण कीर्तनात बसलोय तरी आपल्याला त्याचं नामस्मरण हातानं टाळी घ्यावं. ते म्हणते देव कुठं असतोय काय? मग कुठं कोरोना तरी दिसत होता काय? पण मेला ना, गेला ना, तसा देव सुद्धा वाचवीन ना, पण दिसत नाही. हे तत्व जरी असलं तरी तो ईश्वर सर्वभूतानी समाविष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, शास्त्रज्ञांचे शोध मुडीत निघतात, संतांची वचनं कधी मुडीत निघत नाही. मग संत बलवान आहेत, ते आले कुठून? तर संत वरून आले. वारकरी संप्रदायाला एक ताकद दिली. मनुष्य बलहीन आहे. मगाशी बोललो मी. हे ऐका, गाईचं वासरू 10-15 मिनिटामध्ये उभं राहतं, म्हशीचं पारडू 1 तास, आणि माणसाचं बाळ, तुम्हाला काय वाटलं विसरलो का मी? किती चरलो तरी परत खुट्यावर येतो मी. ऐका, माणसाचं बाळ किती वेळात? 1 वर्ष. फार बथाड जर असेल ना, दगड असेल तर 1.5 वर्ष सुद्धा लागत आहे. किती? मग पेढे कुणी वाटले पाहिजे? गाईनं वाटायचे, म्हशीनं वाटायचे का माणसानं वाटायचे? गाईनं वाटलं पाहिजे. मला सांगा, तिल तर पण माणूस बलहीन आहे, ते स्वतःला सिद्ध करताय. तुकोबराय म्हणतात आम्ही शक्तीहीन आहे, म्हणून तुझी करुणा. देवा शक्तीहीन, आम्ही देवा शक्तीहीन, देवा शक्तीहीन, आम्ही 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 देवा शक्तीहीन. आपण शक्तीहीन आहे जीव, आणि म्हणून देवाची करुणा भाकायची. देवानं संतांच्या थ्रू एक शक्ती ट्रान्सफर आपल्याला केली आणि आपल्याला बलवान केलं. आता ऐका बरं, बलवान करायचं जर असेल तर समोर शत्रू सुद्धा तेवढ्या ताकदीचा पाहिजे.
वारकरी संप्रदायापुढे कोणता शत्रू आहे का त्याला लढायचं आहे? वारकरी संप्रदाय तर सहिष्णुता भावानं आहे. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर न करावा विचार न लगे चिंता. या सगळे या भेदाभेद भ्रम अमंगळ. मग कुणाबरोबर लढायचंय? का ताकद पाहिजे? तेवढा ताकदवान शत्रू सुद्धा समोर पाहिजे. मग वारकरी संप्रदायापुढे कोणता शत्रू आहे? तर काम नावाचा शत्रू आहे. कोणता? काम इतका बलवान आहे, इतका बलवान आहे. या भारतभूमीच्या पटलावर 2000 संप्रदाय निर्माण झाले बरं का आत्तापर्यंत, आणि बरेच सगळेच्या सगळे मातीत गेले, पण वारकरी संप्रदाय टिकून राहिला. इतर संप्रदायाला आपल्या व्यासपीठाहून बोलायचं काही कारण नाही, कारण आपल्या व्यासपीठावर उभं राहून दुसऱ्याच्या आईला शिव्या देण्यात काहीच अर्थ नाही. ते आपल्या आईला सुद्धा आवडणार नाही. जर पोरानं भांडण केलं आणि ते जर दुसऱ्या पोराच्या आईला शिव्या देत असेल तर आपली आई म्हणती मुडद्या, तुझ्यातलं रग असेल तर त्याच्याबरोबर भांड, पण त्याची आई आणि तुझी आई काय वेगळी आहे काय? म्हणून बाकीच्या संप्रदायाला नाव ठेवायचं नाही. बाकीचे संप्रदाय कमी झाले आणि वारकरी संप्रदाय टिकला. याच्याकडे कोणती शक्ती आहे? तर वारकरी संप्रदायाला शक्ती दिली कामाच्या विरुद्ध लढण्याची. काम बलवान आहे. किती बलवान आहे? चांगल्या चांगल्या ज्ञान्यांना हाबूक ठोकून कामानं हरवलंय. काय झालंय? तुरुंगापर्यंत पोहोचवलंय. काय केलंय? काम बलवान आहे. कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. क्रोधाजी फौजदार. कामातून सुटला की क्रोध, क्रोध सुट क्रोध, ह्या कड्याच आहेत, याच्यात अडकत चालतो माणूस. काय होतं? अडकत चालतं. बरं, काम गृहस्थीसाठी गरजेचं आहे, अपत्य प्राप्तीसाठी गरजेचं आहे, पुरुषार्थ आहे, पण त्याच्या पुढं जाऊन काम फार चांगलं आहे असं नाही. काम किती बलवाने सांगू का? इथं चांगल्या चांगल्यांना कामानं संपवलं, हे वैशिष्ट्य आहे. महाभारतामध्ये एक कथा येते, तशी महाभारताची भारताला गरज नव्हती. रामायण पुरेसं होतं, पण महाभारत घडलं. काल तर एका पुरीला पाहायला सगळे घरातले गेले. लग्न ठरवायचे मुलाचं, सासऱ्याला आध्यात्मिक सून पाहिजे. त्यानं त्या पुरीला विचारलं, बाई तुला अध्यात्मातलं काय येतं? म्हणली, बाबा मी रामायणाचा अभ्यास चांगला केलाय. ते म्हणले 2-3 दृष्टांत सांग, सिद्धांत सांग. तिनं सांगितले सगळे. म्हणले लावा गंध, मुलगी पसंत आहे, सुंदर आहे, आध्यात्मिक आहे. गंध लागला, जेवण झालं. निघताना सासरा म्हणला, बाई रामायणाचाच अभ्यास आहे का फक्त, महाभारताचा वगैरे नाही का? थोडं सांगते का महाभारतातलं काही? ती म्हणली, मामा सांगायला कशाला लागतंय, आल्यावर करून दाखविते ना सगळं. महाभारताची गरजच नव्हती. होती का मला सांग? काही काही पात्र तर मला कळत नाही. म्हणजे द्रौपदीकडून काय घ्यायचं महाभारतात? विनाकारण कुठेही हसू नये. काय काही गरज होती? ते दुर्योधन पडला मै सभेत खाली, त्याला वाटलं जमिनीत इथं होतं पाणी. पडल्याबरोबर ही हसली आणि काय म्हटली? आंधळ्याची पोरं सुद्धा. काय गरज होती मला सांगा? आणि मग सावत्र भावाची बायको, याचं पाठीमाग आवाज जास्त झाला. सावत्र भावाची बायको बरोबर दुश्मनाची बायको, शत्रू आहे, आणि एक बाई एका पुरुषाला हसते. किती अहंकार दुखवला गेला. त्यानं सांगितलं, हसली ना, केस ओढीत आणून तुला धर्मसभेत मी विवस्त्र करेल. काय करेल? झालं, घडलं महाभारत. कर्णाकडून काय घ्यावं? चांगल्याची संगत करावी, चांगल्या पक्षाला आपलं समर्थन द्यावं, नाही तर आपला पुरुषार्थ, आपलं शौर्य सुद्धा मातीला मिळतं. काय होतं? कर्णाकडून, पितामह भीष्मांकडून काय घ्यावं? अर्ध सत्यावर कधी विश्वास ठेवू नये, पूर्ण जाणून घ्यावं, मग आपलं ओपिनियन तयार करावं. काय आपलं मत तयार करावं. अश्वत्थाम्याकडून काय घ्यावं? विचारपूर्वक जीवन जगावं. 7 पोरं मारली, पण भळबळ ती जखम घेऊन अजून पृथ्वी तलावर फिरते. काय होतंय? रक्त गळतंय, फळतंय ना. केवळ अविचार, केवळ अविचार. अशी अनेक उदाहरणं आहेत. पण महाभारतामध्ये एक कथा येते बरं का, फार गोड आहे. काम्यक वनामध्ये अर्जुन, भीम, धर्म आणि कृष्ण चौघजण काम्यक वनात मुक्कामी आहेत बरं का. 10:40-45 व्हायला आले, राहिले 15-20 मिनिटं. कसा वेळ गेला काही कळालं नाही. अजून तर अभंगामध्ये प्रविष्टही नाही. ऐका, एकच भूमिका सांगत असताना आपल्याला 11 वाजत आली. ऐका, काम्यक वनामध्ये सगळे मुक्कामी आहेत आणि बाकीच्यांनी झोपायचं आणि एकानं पहारा द्यायचा असं ठरलं. धर्म म्हणला, मी पहिला पहारा देतो, आणि धर्म पहारा द्यायला उभा राहिला. एक शक्ती तयार झाली, तिनं विराट रूप घेतलं, पर्वतासारखी झाली आणि हाबूक ठोकू लागली, आव्हान देऊ लागली युद्धाला. या
त्यावेळी धर्मराजा भेटला. धर्माला एवढं मारलं, एवढं मारलं, एवढं मारलं, हाडं तुटपर्यंत मारलं. कुणाला? धर्माला. धर्मानं अर्जुनाला उठवलं. एक प्रहर संपल्यावर अर्जुनालाही तितकंच मारलं आणि अर्जुनानं पडल्या पडल्या भीमाला उठवलं. आता भीम याच्यात चांगला होता पण डोक्यात पांगळा होता. कोण? भीम. हा, फार शहाणा होता असं काही नाही. ज्यावेळी राजसूयज्ञ केला का नाही त्यावेळी सगळ्या ब्राह्मणांना जेवाय बसवलं पंक्तीला आणि ब्राह्मण जेवायला आले का हा गादा घेऊन फिरायचा आणि म्हणायचा सगळं संपवा, नाही तर डोक्यात गादा घाली, ब्राह्मणांना जुलाब झाले माय काय पाहता. अरे खाली लय जिराना, त्यांना खाली लय जिराना खाऊ देईना. कृष्णाला सांगितलं बघ बाबा याच्याकडे, याला सांभाळ. कृष्णानं सांगितलं म्हणला भीमा इकडे तुला एक काम आहे. म्हणले काय? अरे आपण राजसूयज्ञ केला पण गंधमाधन पर्वतावर गंधमाधव ऋषी येत आले नाही रे यज्ञाला, जाऊन घेऊन येतो की देवा, नाही आलं तर उचलून आणतो. गेले गंधमादन पर्वतावर, गुहेत गेले. ध्यानस्थ बसलेले गंधमादन ऋषी, अंगाचा दर्प येतोय दुर्गंध. यानं नाक दाबलं, म्हणला का नाही आले यज्ञाला? आलो असतो रे भीमा, पण माझ्या अंगाचा दुर्गंध येतो ना, मग ब्राह्मणांना जेवण गेलं नसतं ना. मग भीम म्हणला हा तेही खरंय, पण का हो तुमच्या अंगाचा दुर्गंध काय येतो? म्हणला त्याला पूर्व इतिहास आहे भीमा. मी मागच्या जन्मात राजा होतो, मी यज्ञ केला, ब्राह्मण जेवायला बसले का मी तलवार घेऊन फिरायचा. आणि मग कळालं कृष्णाने इकडे कायला पाठवलंय. कृष्ण कळायला फार अवघड आहे. आता भीमाला आव्हान दिलं होतं काय डोक्यात वेळात भिडला त्या शक्तीला, इतका मारला भीमाला, हाडं मोडतपर्यंत मारला. आणि तोपर्यंत 4-4:30 वाजले. कृष्ण भगवंत उठले पहारा द्यायला बरं का. आणि ती शक्ती आव्हान देऊ लागली. कृष्णानं हात जोडले, लवणी ठेंगणी जैसा तैसा. ती शक्ती लहान झाली. मग यांनी लोटांगण घातलं, दंडवता दंडापरी जिवे काही नुरेची. ती शक्ती अगदी लहान झाली. कृष्णानं उचलली, शेल्यात बांधून टाकली. काय केलं? आणि तोपर्यंत सूर्याची किरण पडली. ही कणतच होती. यांना आता नाश्त्याची गरज नव्हती. एवढं मारलं होतं यांना, नाश्त्याची गरज नव्हती. पण कृष्ण फ्रेश. म्हणले कृष्णा तुला मारलं नाही का रे? म्हणलं कुणी? म्हणले इथे एक शक्ती आली ना आम्हाला लय मारलं. म्हणले बघा ती शक्ती मी बांधून ठेवली शेल्यामध्ये. म्हणले बघू बरं. कृष्णानं गाठ सोडली, ती शक्ती मोठी झाली आणि आव्हान द्यायला लागली. ती काम्य कोणातली? काम नावाची शक्ती होती. काय होती? काम नावाची. आणि मग कृष्णासहित सगळ्यांनी हात जोडले. आता काय आव्हान द्यायला, लढायला ताकद नव्हती, एवढं मारलं होतं यांना. तो काम होता. कामाला जेवढा विरोध कराल, कामाला जेवढं तुम्ही भिडायला जाल, तेवढा तो दुप्पट ताकदीनं उठतो. काय होतं? दुप्पट ताकदीनं उठतो. काम एवढा बलवान आहे. आणि अजून पुढे जाऊन सांगू का काम किती बलवान आहे? कामाचं काठिण्य वैज्ञानिक भाषेत मी सांगतो ऐका. जस्त नावाचा धातू कठीण, जस्तापेक्षा जर्मन कठीण, जर्मनपेक्षा पितळ कठीण, पितळापेक्षा तांब कठीण, तांब्यापेक्षा लोखंड कठीण, लोखंडापेक्षा पोलाद कठीण, पोलादापेक्षा स्टील कठीण, स्टीलपेक्षा सुपर पॉवर स्टील कठीण, आणि सुपर पॉवर स्टील पेक्षा हा टंगस्टन नावाचा धातू कठीण. काय काय सांगितलं मी पा. जो बल्बमध्ये वापरतात, केसा एवढीच तार आहे टंगस्टन धातूची, पण 460 व्होल्टेज 5-5, 10-10 वर्ष सहन करते. काय करते? पण या टंगस्टन धातूपेक्षा 1000 पटीनं कठीण हिरा आहे. काय? हे कापण्यासाठी हिऱ्याची करवत वापरतात. टेल्को बजाज नावाच्या ज्या कंपन्या आहेत, इथं गाड्यांच्या चॅसिस अँड बॉडीज वरती उचलण्यासाठी जे पंप आहेत त्याच्यामध्ये इतर धातूचे छर्रे काम करत नाही. तिथं हिऱ्याचे छर्रे वापरावे लागतात, कारण हिरा कठीण आहे. हिऱ्याचे छर्रे त्या बॉल बेरिंग मध्ये वापरतात आणि गाडीच्या चॅसिस अँड बॉडीज खालीवर करतात. एवढा हिरा कडक आहे, टणक आहे. पण हाच हिरा जर आयरनीत ठेवला आणि वरून घाणानं घाव घातला तर हिरा आयरनीत घुसतो, फुटत नाही. लोखंडाच्या आयरनीत घुसतो बरं का. त्याला चिमट्यानं काढता येत नाही, त्याला छन्नीनं काढता येत नाही, त्याला पहार लावता येत नाही. त्याला जर वर काढायचं असेल तर एवढी एवढी हिरकणी अशी लांबून दाखवायची. काय दाखवायची? हिरकणी. कुणाला दाखवायची? हिऱ्याला. तेवढं ध्यानात ठेवा. हिऱ्याला दाखवली का हिरा उसळी मारून बाहेर येतो त्या लोखंडाच्या आयरनीतून बरं का. तुको हिरकणी काढी त्वरित, काढी त्वरित आयरणी, काढी त्वरित हिरकणी काढी त्वरित आयरणी, काढी त्वरित आयरणी, काढी त्वरित काढी त्वरित
सांगा, जर निर्जीव हिरा एवढा हिरकणीच्या ऐकिवात असेल तर सजीव हिऱ्यांचं काय सांगायचं? म्हणजे कामाचं काठिण्य तुम्हाला कळालं, याच्या खाली येऊन बोलावं असं काही राहिलेलं नाही सध्या. मगाशीच बोललो, भक्ताची परीक्षा भक्ती करताना आहे. पहा, मुलाची परीक्षा लग्नाच्या अगोदर आहे का नंतर आहे? नंतर आहे. लग्नानंतर पोरं तुमची राहत नाही, त्यांना कलर विविन कलर टीव्ही मिळाले की संपला विषय. हम दो हमारे दो माँ बाप फेक दो, हम दो हमारा एक बजाज, इथपर्यंत पोरं पोचतात. पहा, मुलाची परीक्षा लग्नाच्या नंतर, आईबापाची परीक्षा आजारपणात, भावाची परीक्षा भांडणात. भावानं म्हणलं पाहिजे, दादा माझं ते माझंच आणि तुझं सुद्धा. भावानं काय म्हटलं पाहिजे? भावानं म्हटलं पाहिजे, दादा माझं ते तुझंच आणि तुझं सुद्धा तुझंच. दादा तेवढं भाव. मला सांगा, राम लखन 14 वर्ष वनवासात जातात, फुटका रुपयाजवळ नाही रे, पण भांडत नाही. आणि धीरूभाई अंबानीची पोरं करोडो रुपये आहेत, अब्जावधी रुपये, पण भांडल्याशिवाय राहत नाही. कोर्टात मॅटर चालू आहेत. मला सांगा, हे जगणं आहे. आम्हाला कळालं पाहिजे. पत्नीची परीक्षा दारिद्र्याच्या काळात आहे, तुमची परीक्षा पत्नीच्या आजारपणात आहे. कुठं आहे? आजारपणात आहे. तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन कसं करता, घर कसं सांभाळता, मुलाला आईचं आणि बापाचं दोघांचंही प्रेम कसं देता, ही पत्नी आजारी असल्यावर कळतं. आणि बायकोला ईडी म्हणत जाऊ नका, कारण ईडी सुद्धा जुनी प्रकरणं नव्यानं उकरून काढते अलीकडं, त्यामुळे तिला ईडी समजू नका. बरं, तिला काही लागत नाही. तिला काय लागतंय? भोळ्यात बिचाऱ्या. तुम्ही 1:30 वाजता घरी या, रात्री 1 वाजता तिनं दरवाजा उघडला ना, असं राजेश खन्नासारखं तिच्याकडे 5 मिनिटं बघायचं फक्त. आणि तिला म्हणायचं, तू यामुळं मी आहे, नाही तर माझं काय खरं आहे. ती म्हणते आपलं 1 नंबर आहे. तिला काय पाहिजे असते मला सांगा. आणि तिचा विश्वास जिंकणं हे पुरुषाचं काम आहे. तर दारिद्र्यात ती तुम्हाला साथ देते. पत्नीची परीक्षा दारिद्र्याच्या काळात आहे आणि तिचा विश्वास जिंकला पाहिजे ना. विश्वास जर जिंकला नाही तर अवघड आहे ना. नाहीतर काय मला सांगा, काल एक बाई माहेरी निघाली, तिनं सांगितलं नवऱ्याला, बघा या डब्यात खारीक खोबरं ठेवलं, या डब्यात डिंकाचे लाडू आहेत, या डब्यामध्ये तुम्हाला चहा पावडर आहे, या डब्यामध्ये साखर आहे, वेळेवर खात जा, वेळेवर झोपत जा, वेळेवर उठत जा, जास्त जागरण करूच जाऊ नका, मोबाईल जास्त पाहत जाऊ नका, संडास टॉयलेट बाथरूमच्या लाईटी बंद करीत जा, रात्री दरवाजा नीट लावीत जा, मी घरी गेल्यावर घरी कुणाला आणीत जाऊ नका. काय विश्वास आहे मला सांगा, काय विश्वास आहे हो. बरं, ती माहेरी गेली, तिकडून फोन केला, हॅलो कुठे आहे? ते म्हणलं घरीच आहे. ती म्हणली लावा बरं मिक्सर. यानं लावला मिक्सर. ती म्हणली ओके. दुसऱ्या दिवशी परत फोन, हॅलो कुठे आहे? तो म्हणला बाळा मी घरीच आहे. अलीकडे बायकोला बाळा म्हणण्याची पद्धत आली. जुन्या म्हाताऱ्यांना नाही सांगा येते ते, अलीकडचा वर्ड येतो. त्यांनी सांगितलं बाळा मी घरीच आहे. ती म्हणली लावा मिक्सर. लावला मिक्सर. तिसऱ्या दिवशी परत फोन, हॅलो कुठे आहे? ते म्हटलं मी घरीच आहे. काय तुझं डोकं फिरलंय का? म्हटलं मी कुठं जाणार, उलट तूच लवकर घरी ये, तू नाही तर करमत नाही. म्हणला मी कुठं घर सोडून जात नाही. अंगण ओसाड झाल्यासारखं वाटायला लागलं, घर असं स्मशानभूमी वाटायला लागली, तू लवकर ये. चौथ्या दिवशी तिला वाटलं सरप्राईज द्यावा नवऱ्याला म्हणून, न सांगता निघून आली. तर पोरग एकटंच अंगणात खेळत. ती म्हणली पप्पा कुठे रे? म्हणला मम्मी पप्पा 3 दिवस झालं मिक्सर घेऊन गायब आहे. आता मला सांगा, अशी जर परिस्थिती असेल दारिद्र्याच्या काळात, काय विश्वास देणार? विठ्ठल विठ्ठल. भक्ताची परीक्षा भक्ती करता नाही माय बाप. ऐका, आपण कुठं होतो? काम नावाचं बलवान आहे. मग संत वरून आले. कुठून आले? वरून. संत वैकुंठाला गेले हा चमत्कार नाही. काय बोललो मी? आपण फार येडे, तुकोबरा वैकुंठाला गेले हा चमत्कार मानतो. अजिबात नाही. तुम्ही कीर्तनावरून घरी गेले तुमच्या, हा चमत्कार आहे का घरून कीर्तनाला आले हा चमत्कार आहे? हा, मग एवढं जरी कळालं तरी तुम्हाला कळलं. संत, अरे कीर्तन संपलं आपल्याच घरी जाणार ना, कुठं जाणार? संत वैकुंठाला गेले म्हणजे स्वतःच्या घरी गेले, पण वैकुंठावरून खाली आले. बरं, वरून आलेले संत, त्यांनी वरून आणलेलं दिंडी नावाचं साधन आपल्याला दिलं. काय दिंडीमध्ये? मग हरिपाठ आला, कीर्तन आलं, सुवर्ण महोत्सव आला, तुमचं सगळंच आलं त्याच्यामध्ये दिंडीमध्ये. ऐका, दिंडी नावाचं साधन दिलं आणि त्यांनी काम नावाचा बोकड कापला. बरं का, ऐका, आता बोकड कापला पण त्याच्या खुरापासून चिपळ्या तयार केल्या. काय केल्या? आता बोकडाला किती खुरं? आता याच्यात 50% माळकरी असतील हो. तुम्ही काय नुसतं खायचंच काम केलं काय? बोकडाला खुरं किती? पुढच्या पायाची 4 आणि मागच्या पायाची 4, 8 खुरं बोकडाला. किती? आणि मग चिपळी बघा कशी. चिपळीची एक प्लेट अशी, परत एक चिपळी प्लेट अशी, तिला स्क्रू, मध्ये झांजरं, पुन्हा खाली, म्हणजे एका चिपळीला 4 खुरं. अशा 8 खुरांच्या किती झाल्या?
2 चिपळ्या. काम नावाचा बोकड मारला, त्याच्या खुरापासून चिपळ्या तयार केल्या आणि त्याच्या मुंडक्यापासून हा विणा तयार केला. काय केला ऐका, या विण्याला 5 तारा, या विण्याला 5 तारा, पण त्यातून 7 स्वर निघतात. एवढी मोठी देणगी फक्त वारकरी संप्रदायाला आहे, फक्त, बाकी विश्वात कुठं नाही, कुठंच नाही दादा. याच्या 5 तारा आहेत पण 7 स्वर. आता मला संगीतातलं एवढं ज्ञान नाही, ही फार माणसं दर्दी आहेत बरं का. ऐका, यांच्या पुढं संगीतातलं मला आरोह कळत नाही, पण फारच ज्ञान नाही असंही नाही, काही पुस्तकी ज्ञान आहे. ऐका, यांच्या पुढं संगीताचं वर्णन करणं म्हणजे उंटाच्या मदारीवरून पाणी चाललंय आणि शिळी म्हणती माय आळापण्या भिजतील का. त्यामुळे काय वर्णन करायचं काही कारण नाही. पण जी तांबड्या कलरची तार आहे ना, तिला मंद्र सप्तकात लावतात, तिला झाऱ्या म्हणतात. काय म्हणतात, त्याच्या शेजारची तार तीव्र सप्तकात लावायची आणि त्याच्या शेजारच्या 3 तारा एका स्वरात लावायच्या. मंद्र सप्तकातली झाऱ्या वाजवला 1 स्वर, तीव्र वाजवला 2 स्वर, मंद्र आणि तीव्र वाजवला 3 स्वर, आणि पुन्हा तीव्र पासून मंद्र वाजवला 4 स्वर, पुढचे 3 वाजवले 5 स्वर, पुढून तीव्र पर्यंत वाजवलं 6 स्वर, आणि एकदा सगळ्या तारा वाजवल्या 7 स्वर. किती? 5 तारामधून 7 स्वर निघतात. म्हणजे काम नावाचा बोकड मारला, त्याच्या खुरापासून चिपळ्या केल्या आणि त्याच्या मुंडक्याचा विना केला, आणि जो काम त्रास देत होता लोकांना त्याला भजनाला लावून टाकला अभंगाच्या पहिल्याच्या. वरले दिंडी, हाती खुरक्या का खेत मुंडी. 11 वाजले. पुढचं चिंतन पुढच्या वर्षी पाहू. ठेवलं पाहिजे ना पुढच्या वर्षी हाताला. संपू. आता शहाणा राजकारणी त्यालाच म्हणायचं बरं का. आपल्या पक्षात काय चाललंय हे तर कळालं पाहिजे. म्हणजे आपल्या पक्षात आपले कार्यकर्ते असलेच पाहिजे, पण विरोधी पक्षात सुद्धा आपले कार्यकर्ते त्यावेळी राजकारण करता येतं. तसा शहाणा कीर्तनकार त्यालाच म्हणायचं. त्याला तर आपला संप्रदाय माहिती पाहिजे, पण अपोजिट बाजूला काय झालंय ते सुद्धा माहिती पाहिजे. एकाला म्हणलं देवाला खुरण मुंडकं का वाहतात रे, म्हणला महाराज ते शिजत नाही ना. आणि बोकडाचं तर मटण खाऊच नाही दादा. फार माजुरी प्राणी बोकड. जन्माला आल्यावर त्याला 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी आईन बहीण कळत नाही. कुणाला? बोकडाला. मग त्याचं मटण जो खाईल तो काय महात्मा गांधी होईल का? काय होईल काय मला सांगा. अन्न धान्य जर भिजत घातलं, धान्य जर भिजत घातलं तर त्याला मोड येतात, आणि मांस भिजत घातलं तर त्याला वंब्या येतात काय? लोंब्या, कणीस, काय येतं काय? बायोलॉजी सांगू काय? त्याच्यामध्ये विवाणू जीवाणू तयार होतात. काय होतात? आणि म्हणून शास्त्रानं प्रेतोपजीवी म्हटलंय मांस खाणाऱ्याला. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे
जाऊ नये असं अजिबात माझं म्हणणं नाही बरं का. नाहीतर काही माझ्या विरोधात उभे राहतील. तसं काही नाही. आता सगळ्यांना मोकळीक दिली सरकारनं सुद्धा. आता रेशनिंग कार्डवर दारू देणार काही दिवसांनी तुम्हाला. काही ताण घ्यायचं नाही. कीर्तनकारानं येतानाच पिऊन यायची. तुम्ही सुद्धा पिऊनच कीर्तन आहे. तुम्ही तर टोप्या उडवायच्या वन्स मोर. पखवाजवाल्यांनी डोक्यात पखवाज घालायची बाजूच्या. टाळवाल्यांनी मला प्रमाण म्हणू द्या म्हणून डोक्यात टाळ घालायची. काय नाही करायचं. आता एवढं बाद झालं. याच्या पुढे बोलायला काही तात्या नाही. आपण संपवायचं. ऐका, खावं ज्याला पाहिजे त्यानं. काम किती बलवाने सांगू. कामाचा वैश्विक वारकरी संप्रदायाचा भौगोलिक आणि वैश्विक विजय काय कामावर सांगू का. पंढरपूरला लाखो लोक जमा होतात दिंडी घेऊन. लाखो. काय त्या पंढरपूरचं सुख आहे मला सांगा. त्या कोकणी बाया अशा नाचतात. एक तर फॉरेनर बाई आली होती डॉक्युमेंटरी बनवायला दिंडीवर, आणि त्या घाटा उभी होती, खालून दिंड्या येत होत्या. आहा, अशा नाचत नाचत येत होत्या. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञान. ती म्हणली वाव वंडरफुल. आपली भवानी म्हणली, आपली म्हातारी म्हणली भवाने वंडरफुल नाही ते पंढरपूर आहे. काय करा मला. एका रावटीत झोपत येतो. इकडं पुरुष आणि इकडे स्त्रिया, मध्ये फक्त पडदा असतो. पण कोणत्या पुरुषानं स्त्रीच्या पदराला हात घातला पंढरपूरमध्ये मला दाखवा. मी कीर्तन करायला सोडून देतात. शौचाला बसताना शेजारी बसतात पंढरपूरमध्ये. पण पंढरपूरमध्ये बलात्कार झाला हे मला सांगा. हाच वारकरी संप्रदायाचा भौतिक आणि भौगोलिक विजय कामावर. काय बोललो मी. कामावर मिळवलेला विजय. बरं, संत कामाला लावलं. ऐका, मान्य. मग त्या साधकाची पुढे अवस्था काय झाली. तर पंढरपूर नावाचं शहर आहे बरं का. पंढरपूर नावाचं नगर आहे. पहिले कुठेच नव्हते काही. तिथं जशा बुक्याच्या पेठा आहेत, जशा मृदुंगाच्या पेठा आहेत, तशी मोक्षाची सुद्धा पेठ आहे. कुठं. पंढरपूरला. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ नाश अहंकाराचा. एक जण म्हणला कुठं कळस पाया जाऊ. मग तुकोबराय म्हणले चंद्रभागे स्नान. तुका मागे हेची दान. म्हणले थंडी खूप आहे ना, कुठं आंघोळीला जाऊ. मग म्हणले तुम्ही ज्या धर्मशाळेत थांबलेत ना, तिथे एखादा संत भेटेल त्याला आलिंगन द्या. म्हणले कोरोना चालू आहे ना, सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे. सोशल असा सोशल डिस्टन्स. तो म्हणला नाही ना. मग ज्ञानोबराय म्हणले ना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बरोबर. एवढं केल्यावर सगळा मोक्ष मिळेल. म्हणले मिळेल. कुणाला मिळेल. म्हणले मुटक्याला मोक्ष मिळेल. कुणाला. मुटका. आता मुटका कोणाला म्हणायचं. ज्यानं पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11 मन एकत्रित केलं देवाकडे निघाला, त्याला मुटका म्हणा. कोण काय म्हणायचं. मुटका. आणि नाही कळालं तर अजून सांगू का. आपण पोहायला जायचं पहा, विहिरीत उड्या मारायच्या. 2 प्रकारे उड्या मारायच्या. कोणत्या. एक सुळका आणि दुसरा मुटका. मुटका मारताना आपण काय करायचे. पाय कुठं घ्यायचे. इथं घ्यायचे. बरं, मुटका यशस्वी कोणचा. विहीर तर भिजलीच पाहिजे मुटका मारल्यावर. पण विहिरीवर जे प्रेक्षक बसलेत ना बघायला, हे सुद्धा भिजले पाहिजे. काय झालं पाहिजे. तर तो मुटका यशस्वी. ऐका, आता हा झाला आपला मुटका. ह्या कधी पोहायला गेलेत. यांचा 2दा मुटका होतो वर्षातून. कधी. एकदा रक्षाबंधनला आणि एकदा भाऊबीजाला. भावाला ओवाळायला घेतलं की नाही तुम्ही, ताट करता, कुंकवाचा करंडा, निरंजन, 2 मुटके करायचे. बाजरीच्या पिठाचे नाही तर ज्वारीच्या पिठाचे. उजव्या हाताने एक आणि डाव्या हाताने एक. उजव्या हाताचा मुटका ज्ञानेंद्रियाचा आणि डाव्या हाताचा मुटका कर्म इंद्रियाचा. भावाला ओवाळायला घेतलं की कुंकू लावायचं. दादा हे माझं कुंकू नाही रे, हे कुंकू नाही, माझं रक्त आहे. काय म्हणते. माझं रक्त आहे. मग एकदा निरांजन ओवाळायची. दादा मी तुझ्या नजरेची दृष्ट काढते रे. जशी मी तुझी बहीण तशा जगातल्या सगळ्या स्त्रिया बहिणी म्हणून पहा. काय म्हणायचं भावाला. ऐका, मग कपाळाला लक्ष्मी लावायची. दादा तुझ्या घरी लक्ष्मी पाणी भरू दे रे. सोन्याचं कुलूप माझ्या दादाच्या दाराला लागू दे. काय म्हणायचं. मग मुटकं ओवाळायचं. एकदा अपसर्गानं एकदा उपसर्गानं. आणि सांगायचं दादा या भारतवर्षामध्ये कोणत्याही स्त्रीच्या शील रक्षणासाठी जर तुझं मुंडकं पडलं ना, तर या बहिणीला आनंद असेल म्हणून आजच मुटकं ओवाळून मी टाकून देते तुझ्या मुंडक्यावर. ऐका, आणि मग निरांजन ओवाळायची. दादा ह्या निरंजनीप्रमाणे मी जळत राहील. माझ्या वासना, माझे विकार सगळे जाळत राहील. मी कलंक लागू देणार नाही, पाय घसरू देणार नाही. तुझ्या नावाला आणि बाबाच्या नावाला कधी कलंक लागू देणार नाही दादा. कारण बहीण जर वाईट वागली तर भावाचं वजन कमी होत असते. काय होत असते. भावाचं गावातलं वजन कमी होत असतंय. म्हणून सांगते दादा मी आयुष्यभर जळत राहील या निरंजनीसारखी, पण चांगली वागण रे. पायी घसरू देणार नाही. फक्त एक काम कर, लग्नाला बापानं मला साडी दिली, मेल्यावर फक्त माहेरची साडी तू घाल. एवढंच भावाला सांगते ओवाळते. यांचा 2दा मुटका होतो. एकदा रक्षाबंधनला आणि एकदा
भाऊ भिजला. आता हा झाला मुटका, लौकिक मुटका सांगितला, आध्यात्मिक मुटका सांगितला की पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 मन. आता धांगड कुणाला म्हणायची? मुटक्याला. मावशी झोपली काय? चावडीव दरोडा झाला, झोपा झोपा मी उठवीन, काही अडचण नाही. ऐका मुटका सांगितला, आता धांगड सांगतो. धांगड कुणाला म्हणायचं? महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवी म्हणजे धांगड आहे. काय? टॉपमोस्ट शिवी धांगड. ऐका, धांगड कुणाला म्हणायचं? ज्यानं इंद्रिय स्वैर सोडली तिला धांगड म्हणायचं. काय म्हणायचं? इंद्रिय स्वैर सोडली तिला धांगड म्हणायचं. ही शिवी आहे. आता मी काय तुम्हाला शिव्या शिकवायला आलो नाही, कारण तुमच्या त्या पहिल्याच पाठ आहेत. काल तर 7 वाजता भांडणं चालू झाली, 3 वाजेपर्यंत एक शिवी परत डबल येऊ दिली नाही त्यांनी. त्यांना म्हणलं एवढा पाठ हा? म्हणले महाराज आता शिक, एका संताचा गाथा झालाय. तुमच्या पाठच आहे, पण सांगतो आता, सांगायला वेळ नाही, 11 वाजले दादा. धांगड एकच सांगून जातो. श्यामला नावाची वेश्या, तिची मुलगी कान्होपात्रा. कान्होपात्रेला सौंदर्य लाभलं, बापाचा तपास नाही. उकिरड्यावर उगवलेली तुळस म्हणजे कान्होपात्रा. आणि कान्होपात्रेला ज्ञानोबराची भेट झाली. वखवकल्या नजरा, वेशीची मुलगी, बापाचा तपास नाही, संरक्षण कुणाचं नाही. जो तो लचके तोडायला पाहतोय. त्यावेळेस ज्ञानोबराची भेट झाली. ज्ञानदा काय करू रे या सौंदर्याचं? शाप वाटतो मला. कान्होपात्रे, माझ्या रुक्मिणी रमण पंढरीश परमात्म्याच्या चरणविंदावर हे तारुण्य वहा. आणि मग पंढरपूरला निघाली. गुप्त हिरानं बिदरच्या बादशाला खबर दिली, वेशीची मुलगी आहे, तारुण्य सुंदर आहे, हिऱ्यासारखे आहे, तुमच्या जनानखान्यात शोभेल. निरोप पाठवला. नाही, हे तारुण्य आता माझ्या पांडुरंगाचं. माझ्या ज्ञानदादानं सांगितलं, धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. आणि मग मात्र निघाली. बिदरच्या बादशाचा अहंकार दुखावला येत नाही म्हणल्यावर घोड्यांच्या टापात पंढरपूरच्या शिवेला भिडल्या. आणि कान्होपात्रा पळत सुटली, मंदिरात आतमध्ये गेली. दादा आता लचके तोडणार, रोमन रोम उभा राहिला. आता तारुण्य ओरबडून खाणार हा बादशाह. म्हणून पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारली. एकदा वरती पाहिलं आणि पांडुरंगाच्या डोळ्यातले 2 थेंब कान्होपात्रेच्या डोळ्यात पडले. जीव शिवाचं ऐक्य झालं. हसली कान्होपात्रा आणि पांडुरंगाला घट्ट मिठी मारून जीव सोडून दिला. मायबाप जीव सोडून दिला. अरे बडवे म्हणले, बाटवला देव, या वेशेच्या कार्टीनं देव बाटवला. चंद्रभागेच्या पलीकडे नेऊन पुरून टाका. अरे हिला पांडुरंगाला स्नान घाला, पंचामृताचं स्नान घाला, शुद्धीकरण करा, मंत्रोपचारानं पांडुरंगाला स्नान घाला. त्यावेळी गाभाऱ्यातून आवाज आला, नका रे, नका असं करू. कान्होपात्रा माझी आहे कान्होपात्रा. तिला लांब नेऊ नका, तिला समोर माझ्या ठेवा. रोज मला माझी कान्होपात्रा भेटली पाहिजे. पांडुरंगाचा आवाज होता, अरे कान्होपात्रा माझी आहे. जी कान्होबाला पात्र झाली तिचं नाव कान्होपात्रा. तिचं नाव कान्होपात्रा. मायबाप, महाराष्ट्रामध्ये नाही, भारतवर्षामध्ये मंदिराचे खांब खूप आहे, पण खांबाचं मंदिर फक्त निवासा महाराष्ट्रामध्ये. माझ्या महाराष्ट्रामध्ये, भारतवर्षामध्ये मंदिराला भिंती खूप, पण भिंतीचं मंदिर फक्त आळंदीमध्ये महाराष्ट्रात. माझ्या मंदिराला दगड खूप, पण दगडाचं मंदिर फक्त दिहूमध्ये माझ्या. आणि जगामध्ये अनेक देवतांची मंदिरं असतील, पण वेशेच्या मुलीची, धांगडीची समाधी फक्त पंढरपूरमध्ये. पहिलं दर्शन धांगडीचं आणि मग माझ्या पांडुरंगाचं. पहा, मुटके तर पावनच केले, पण धांगडही पावन झाली. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. मुटक्या परीस धांगड गोड. आणि मग वैष्णवांची मांदी आली. एकदा भजन करा, पुढची चरण धावती सोडून पळू आपण. विठोबा रखुमाई, संताले भरले दिंडी, हाती खुरक्या का खेत मुंडी. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. बर, संत येताना एकटे आले नाहीत बरं का. एकटे संत नाहीत. सावता बाबा कुठून आले? अमुची माळियाची जात, शेत मोठ विठ्ठल, नाडा विठ्ठल, झाडावरती रागू मैना त्याही विठ्ठल गे. किती मोठा आनंद. आम्ही वारीक करू हजामत वारीक. सेना महाराज कुठून आले? नाभिक समाजातून. देवा तुझा आम्ही. सोनार समाजातून नरहरी महाराज आले. रांका बांका हरिजन समाजातून आले. मुसलमानांमधून शेख मोहम्मद महाराज आले. कबीर महाराज आले. चला पुढं. तुडविले मूल नाही देहशुद्धी,
किंवा नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी. गोरोबा काका कुंभार समाजातून आले बा. अजून पुढं जर गेलं कुणबी समाजातून तुकोबराय आले, ब्राह्मण समाजातून ज्ञानोबराय आले. अशी सगळी मांदयाळी जमली आणि यांनी एक गँग तयार केली, गँग टोळी तयार केली आणि यांनी एक डुक्कर मारलं बरं का. कोणतं डुक्कर मारलं? अहंकार नावाचं डुक्कर मारलं आणि त्याच्यापासून हा मृदंग तयार केला. काय केला? मृदुंग तयार केला. याच्या सगळ्या गोष्टी मेलेल्या जनावराच्या आहेत. काय? याचं धुमपूड मेलेल्या जनावराचं तरी चपाती खाते. हा, कबीर महाराज म्हणतात मैने का अचंबा देखा मुर्दा रोटी खावे. चपाती खातोय, शिवाय बिगर मिठाची खाते. कसं? ज्याला समाजाचं नीट करायचे त्यानं मीठ खायचं नाही. काय बोलू? आणि मीठ खाल्लं का फुटत येते आणि फुटलं का मग अवघड असते. मीठ खाल्लं म्हणते मी त्याचं, तसं मीठ खात नाही, बिगर मिठाचं वाचते ते. लाथा खातय ओढ काढताना तर किती गोड बोलतय. चलो मचिंदर गोरख आया. किती गोड बोलतं मला सांगा बरं. लाथा खातय पण गोड बोलतय ना. याचं खोड आहे ना. वनस्पती मारायचा, वनस्पती जीव, वनस्पतीमध्ये सुद्धा जीव आहे, ते वनस्पती पाडायचा आणि त्या लाकडापासून खोड बनवायचं. हे गठ्ठे मेलेल्या वनस्पतीचे, वाद्या मेलेल्या वनस्पतीच्या. पलीकडचं काळीशाई जे ना तोंड आहे ना, तिचं तोंड काळच आहे काळ्याच तोंडाची, पण पावडर लावल्याशिवाय बाहेर निघत नाही ती. तुम्ही का हसले मला काही कळत नाही. मी आपलं शाई पुडाचं सांगतोय, मला काय करायचं. आहे काळ्या तोंडाची, पण मला सांगा पखवाज वाजवणारा पावडर लावीन का नाही याची गॅरंटी नाही, पण तिच्यासाठी ठेवावी लागते खिशात पावडरची बाटल. तिच्यासाठी म्हणजे शाईपुडासाठी. तुम्ही वेगळा अर्थ नका घेऊ. बरं, आपण 2 तास झालं बसलोय, ते झोपलंय. महाराजांनी लावायला जरी उभं केलं तरी त्या जागेवर कुणी बसत नाही, आरक्षण आहे त्याचं. आणि उद्या घोडी जरी असेल तर घोडीवरही कुणी बसत नाही. बाकीच्या घाटातल्या घोडीवर बसण्यासाठी स्पर्धा चालू आहे. इकडे काही नाही तसं, त्याचं आरक्षण आहे. बरं, याला उचलायचं म्हणलं तर उचलता येत नाही, हातात धरून चालता येत नाही, याला खांद्यावर घ्यावं लागतं. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधिले खांदी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. विठाल विठाल ऐका, या अभंगाचा अर्थ उलटा आहे, पटकन लक्षात येत नाही. जरी आला तर तो गळी उतरणार नाही, उतरला तरी तो अंगी बांधणार नाही. या अभंग कळण्यासाठी गुरुचा बेटा पाहिजे, याच्यासाठी वर्म माहिती पाहिजे. कारण ब्रह्मांड माया व्याप्तय, मायेनं ब्रह्म व्याप्तय. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले घोड्यावरी किंवा सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची झाली थोरी. इथं परिस्थिती अशी आहे, तुम्हाला जाऊ द्या, घटन पटन रजून सर्पण मायान उपादान हे सांगत बसण्यापेक्षा मी एक सोपा सिद्धांत सांगून सेवा समाप्त करतो. मला सांगा, मायान ब्रह्माचा खेळ कसा चालू आहे, त्यामुळे अभंगाचे अर्थ कळणार नाही, जग कळणार नाही, परब्रह्म कळणार नाही. वर्म आहे, हे वर्म आहे. आणि इथं वर्म कळालं पाहिजे. पहा, दोघं नवरा बायको हॉटेलला जेवायला गेले, जातात सगळेजण, काही अडचण नाही, आणि ते काय आपल्या बापाचं खात नाही, त्यांचं ते बिल भरतात. फक्त त्यांनी आरोग्याला थोडं सांभाळावं. आमचे सुद्धा एक महाराज एवढी ढेर वाढली की त्यांचे 2 शिष्य त्यांना उठवायला बसवायला, आणि ते लोकांना सांगतात छान जगा, आनंदी जगा. अरे तुझं बघ ना काय चाललंय, जगाला काय सांगतो मी. हॉटेलमध्ये खाणारी माणसं आहेत ना, मला फार डोकं फोडून घ्यावं वाटतं. आणि त्यांना अक्कल असतेच नाही. हॉटेलमध्ये खालं ना म्हणतात कसं घरच्यासारखं लागतंय, आणि घरी खाल्यावर म्हणतात कसं हॉटेलसारखं लागतंय. आता काय डोकं फोडून घ्यायचं. मला सांगा, ते 1 वर्ष श्राद्ध जेव्हा गेलं त्यानं खीर खाली हो, आणि बायकोला म्हणला बघ ही रेसिपी पाहून घे. खेड शिवापूरला गेलं की मला सामानाची यादी दे, मी सामान आणतो, खीर अशीच झाली पाहिजे. त्या बाईने रेसिपी पाहून घेतली, त्या माऊलीनं. घरी आल्या इकडे यादी दिली, किसमिस काय, काजू बदाम मनुके, केशर, खवा, दूध, शेवया, सगळं हा घेऊन आला. मग ती रेसिपी करायला तयार झाली. आता खीर करायची. पण ज्या बाईची रेसिपी पाहिली होती तिनं इतरही भाजीचं साहित्य तिथं कापून ठेवलं होतं, म्हणजे कांदा बारीक चिरून ठेवला होता. मग हिनं सुद्धा कांदा बारीक चिरला. कशासाठी? खीर करायला. आणि मग कांदा लाल परतून घेतला, त्याच्यामध्ये जिरे टाकले, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, लाल तिखट टाकलं, हळद टाकलं, हिंग सुद्धा टाकला.
आणि मग खवा टाकला आणि मग दूध टाकलं आणि हलवायला सुरुवात केली. तुकोबाराय म्हणले सुगरणबाई सुगरणी बाई पितानाश केला गुलाबा घातला भाजी माझी गुलाबा घातला भाजी माझी सुगरणी बाई पितानाश केला गुलाबा घातला भाजी गुलाबा घातला भाजी तुकोबाराय म्हणतात सुगरणबाई तुला करायची काय होती खीर, तू केली काय कढी. असं परमार्थात बऱ्याच वेळा होतं, आपल्याला करायची असती खीर, झाली काय कढी. वर्मच कळालं नाही. गावातला पाटील त्याच्या काही एक जणाला म्हणला तुमचं पोरग लग्नाला आले, माझी पोर लग्नाला आली, करून घ्या. तो म्हणला घेतली. पाटील म्हणले बरोबर हुंडा किती द्यायचा. म्हणला काय करायचं हुंड्याचं, पेटवलं तर इस्ताही जायचं नाही, काय हुंड्याचं करायचे, फक्त जेवण चांगलं घाला. आणि कोणताही कार्यक्रम जेवणावर अवलंबून आहे, जेवणावर अवलंबून आहे. पहा ना लग्नामध्ये त्या पुरीला काय घ्या नाही, मंडप किती रुपयाचा आणि कोण आला ना आशीर्वाद देऊन गेलं. तिला नवरा दिसायला चांगला पाहिजे, चॉकलेट हिरो. कन्यावर रैते रूपम, पुरीच्या आईला पैशावाला जावई पाहिजे. तो काळा हेकणा ढाकणा चाकणा कसा असला तरी झालं, पैशावाला जावई पाहिजे. पुरीच्या बापाला बुद्धिवान जावई पाहिजे. कसा पाहिजे. आणि जी भाऊबंद आहे ना ते त्यांना काय घेणं त्यांना नाही, ते म्हणते आपल्या जातीचं आहे का, त्याला ते ताण जास्त असतो भाऊबंदाला. आणि जे वराड आहे ना वराड, त्याला काही घेणं देणं नाही कोणत्या जातीचं काय. त्याला ते तुम्हाला त्याला विचारणं कसं काय लग्न, म्हणला काय आग लावता लग्नाला, त्याला एक टायमाचं नीट नाही घालता काय, रोज त्याच्या घरी जायचं होतं काय. मला सांगा. पाटील म्हणला जेवण चांगलं, म्हणला ओके दिलं. स्वीट आयटम काय म्हणले रव्याचे लाडू. बरोबर. आता याचं जर वर्म साधलं ना एक नंबर, वर्म बिघडलं का संपलं सगळं. हे आणि मग लग्नाचा दिवस उजाडला. आता कोण वरबापाला विचारतो कुठं काय, ते पाटील बसलं तिथं जेवायला दरवाजाच्या जवळ. सगळं जेवण आलं. बरं पाटलाला डायबिटीज, घरी पाटलींबाई गोड खाऊ देत नव्हती, याने पहिला हात लाडूला घातला, रव्याचा लाडू तोंडात नेला. माय काय पाहता, वर्म बिघडलं होतं, लाडू काय फुटा ना. पाटील म्हणला युती करू. खाली ठेवलं, जोरात बुकी आणली, मनगट पिचकलं, लाडू काय फुटला नाही. शेवटी पाटील म्हणला जाऊ दे आघाडी करू, कारण पाटील बारामतीचा होता ना. पाटील म्हणला हुशार होता पाटील, म्हणला आघाडी करू. पाटील दात लाडून हात आघाडी झाली, पण एका पक्षाला कमी खाती मिळाली महत्वाची. मग 2 दातांनी राजीनामा दिला, तो भाग नंतरचा. पाटील वैतागला, शेवटी दाराच्या फटीत लाडू घातला. दार वडलं, बिजागरी सहित दार निघालं, पण लाडू काय फुटला नाही. आता वराड काही शान नव्हतं, सकाळी पावशेर टाकूनच होतं. ते म्हणले अरे जेवण चांगलं नाही, करा मारा मारे. आता मंडपात काय दगडी सापडत आहेत काय, लाडूच्या पराती भरल्या होत्या, झाल्या ना लाडूनी मारा माऱ्या. लोकांची डोकी फुटली पण लाडू फुटले नाही. तुकोबाराय म्हणले तुका म्हणे वर्म जाणोनी करावे, एकन घालावे एकावरी. तसं या अभंगाचं वर्म आहे. इथं मायेनं ब्रह्म व्याप्त आहे आणि ब्रह्मानं माया व्याप्त आहे. पहा, एक बाई डॉक्टरकडे गेली, एवढाच दृष्टांत समाप्त सेवा. ऐका, एक बाई डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला म्हणली डॉक्टर या शहरातल्या सगळ्यात मोठ्या सोनाराची मी बायको आहे, आमचं सगळं चांगलं आहे, पण अलीकडे काय झालंय, माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि ते कुणी भेटलं का म्हणते माझे तेवढे सोन्याचे पैसे देऊन टाका. काय म्हणते, हा सोन्याचे पैसे देऊन टाका. मग ते म्हणले कुठे पेशंट, म्हणली घरी आहे. तो म्हणला मी काय ऑनलाईन तपासायचं का, त्याला घेऊन यायचं ना, जा घेऊन या. बाई बाहेर डोळे उभी राहिली, परत आली, म्हणजे डॉक्टर आमच्या घरी जगवार मर्सडीज अशा चांगल्या गाड्या 1-1 कोटी रुपयाच्या, आपण ड्रायव्हर कोरोनामुळे येत नाही, एक काम करता तुमचा ड्रायव्हर गाडी देता, मी घेऊन येते. ड्रायव्हर डॉक्टरला वाटलं चांगलं गिरायक आहे, त्यानं गाडी काढायला लावली. 1 कोटी रुपयाची गाडी, अधिकचं चिन्ह लाल, पुढं ड्रायव्हर बसला, मागं बाई बसली, गाडी निघाली. शहरातल्या टॉपमोस्ट असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानापुढे गाडी लागली. त्यानं सांगितलं दादा गाडी वळवून घे, तोवर मी आले. आता ड्रायव्हरला वाटलं एवढ्या मोठ्या सोन्याच्या दुकानापुढे गाडी लावली, मग हे दुकान कोणाचं, शेट. त्या गाडीतून उतरताना बाई शेटनं पाहिली दुकानातून, म्हणला अधिकचं चिन्ह, 1 कोटीची गाडी, शहरातल्या मोठ्या डॉक्टरची गाडी, आणि त्यातून ही बाई रुबाबात उतरते, म्हणजे ही बायको कोणाची असली पाहिजे, डॉक्टरची. हा तुम्हाला हळूहळू कळण आता ब्रह्मन माया मी काय सांगतो ऐका. ती वर दुकानात गेली, शेटजी म्हणले काय थंड कॉफी कोल्ड्रिंक्स, ती म्हणली काही नको. काय यानं केलं मॅडम, काही नाही, आमच्या घरात लग्न आहे, 100 तोळे दागिने पाहिजे. यानं खटाखटा रत्न तो जडीत सगळे 100 तोळे दागिने दिले, बिल बनवलं. आणि मग ही म्हणती दादा अडचण अशी झाली की मी चेक पुस्तक घरी विसरले, गुगल पे टाळावं लागते. डॉक्टर म्हणला झोपा, तुम्हाला पैसे पाहिजे लगेच देतो. याला वाटलं झोपल्यावर 100 तोळ्याचे पैसे मिळणार आहे. ते झोपलं आणि डॉक्टरनं औषधाचं इंजेक्शन काढलं एवढं मोठं. मग काय पाहता, दिलं ना.
अजून बेशुद्ध उठलं नाही, डॉक्टर ब्रह्म आहे, तुम्हाला बेशुद्धीत घालवलंय मायेचा आधार घेऊन, तुम्हाला अंदाज नाही. त्यामुळे या अभंगाचा अर्थ कळत नाही. या अभंगाचा अर्थ उलटा आहे. तो कळण्यासाठी गुरुचा बेटा पाहिजे असं मी म्हणत नाही. एकनाथ महाराज म्हणतात अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी अर्थ उलटा, 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 गुरु का बेटा दो गाने, गुरु का बेटा, गुरु का बेटा, पंढरपुरी पडली हो, पंढरपुरी पडली हो, गुरुचा बेटा दो गाने, गुरुचा बेटा पंढरपुरी पडली हो, पंढरपुरी पडली हो. ज्ञानेश्वर माऊली नाराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली नाराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली नाराज, ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली नाराज, ज्ञानेश्वर, माऊली. संताले वरले दिंडी, हाती खुरक्या का खेत मुंडी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीश धांगड गोड. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधिले खांदी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीश धांगड गोड. एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीश धांगड गोड. यथावकाशात मतीप्रमाणे अभंगाचं चिंतन केलं मायबाप. आज कीर्तनाच्या सेवेनं, आजच्या सप्ताहामधली ही कीर्तनाची सेवा शेवटची, याच्यानंतर काला असेल कदाचित आहे. आणि मध्ये ढोक महाराजांचं रामायण आहे. रामायण जीवन जगण्यासाठी घालून दिलेला आदर्श संयमयुक्त नमुना म्हणजे रामायण आहे. आणि रामायणाप्रमाणे जीवन जगलं तर जीवनाची आनंद यात्री तुम्ही व्हाल, यात काही शंका नाही. उद्यापासून तुम्हाला श्रवण करायला मिळेल. बराच वेळ झाला, 11 वाजून गेले, परंतु मी 9:20ला इथे आलो. 11:20पर्यंत कीर्तन करणं माझी जबाबदारी आहे. अभंगाला हात घालण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मायबापाच्या चरणविंदावर समर्पित अतिशय गोड मृदंग वाजवला, गोड गोड. खरं तर आल्याच्या नंतर मला वाटत नव्हतं माझं तिसरं कीर्तन आज होईल, एवढा थकलो होतो. परंतु महाराज पाहिले मृदंगावर, गोड गायक पाहिले, हा सोहळा पाहिला नयनरम्य. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटलं नाही मी खेड शिवापूरमध्ये कीर्तन करतोय, मला असं वाटलं मी पंढरपूरमध्ये, आळंदीमध्ये तीर्थक्षेत्रात कीर्तन करतोय मायबाप. एवढं चैतन्य, एवढं आनंद मिळाला. आणि तुम्ही भाग्यवान आहात की आपण 50वे वर्ष पाहतोय मायबाप. उद्याचं कुणी पाहिले, कोण जगतो कोण मरतो, आजचा क्षण आहे, तो आनंदानं भोगायला सुरुवात करा. तुम्ही अनेक माझी कीर्तनं ऐकली. होळीला 16, 17, 18ला मन मंदिराला संध्याकाळी होळीवर आणि धुळीवंदनावर चिंतन. त्याच्यानंतर तुकाराम बीजेच्या निमित्तानं तुम्ही माझ्या अनेक कथा ऐकल्या, विठ्ठल चरित्र ऐकलं, गणेश पुराण ऐकलं, तुम्ही ज्ञानोबरायचं इंद्रायणी काठी टी व्हीला ऐकली. यावेळेस तुकोबरायांचे सिद्धांत म्हणून
आता तुकोबरायांचं तुकाराम बिजेला चरित्र करावं असं काही नाही. चरित्र सगळ्यांना माहिती आहे, लहानपण, मोठेपण, विवाह, त्यांची संसार स्थिती, वैकुंठ गमन, आता ते सांगायची गरज नाही. आताच्या पोरांना ते भावत नाही. आता वकील म्हणून तुकोबराय कसे आहेत, इंजिनियर म्हणून तुकोबराय कसे आहेत, डॉक्टर म्हणून तुकोबराय कसे आहेत, अर्थशास्त्रज्ञ म्हणून तुकोबराय कसे आहेत, शेतकरी म्हणून तुकोबराय कशी आहेत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबाबत तुकोबराय काय बोलतात, स्ट्रेस कसा मॅनेज करायचा, टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय, तुकोबरायांच्या बाबतीत ह्युमन रिलेशनशिप, मानवी स्नेहसंबंध कसे दृढ करायचे, हे तुकोबरायच्या गाथ्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आत्ताची पोरं हे अगेन्स्ट व्हर्जनची आहे. ती म्हणतात बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आत्ताची पोरं ऐकायला तयार आहे, फक्त सांगणारा त्यांच्यापेक्षा उंचीचा पाहिजे. काय पाहिजे? पोरं ऐकायला तयार आहे. कारण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली की 15,000 किलोमीटरवरून पोरं फुकट मोबाईलवर बोलतात भारतामध्ये. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आणि आपण जर तेच सांगत राहिलो तर संप्रदायाला नवीन चेहरे मिळणार नाहीत, नवीन अटॅचमेंट मिळणार नाही. म्हणून तरुणांसाठी केलेला खास उपक्रम आहे तुकाराम बीजेच्या दरम्यान तुम्ही पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. येत्या 16, 17, 18 बाकी संध्याकाळी 7 वाजता धुलीवंदन आणि होळीचं कीर्तन खूप चिंतन जोरदार मांडले, तुम्ही पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तिथं नाही जमलं तर यूट्यूबला जा, ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे सर्च करा. अनेक कीर्तन, अनेक कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. फक्त इंटरनेटचा बॅलन्स तुमचा तुम्ही मारा. झालेली सेवा तुमच्या मायबापाच्या चरणविंदावर समर्पित. तो आमचे शंकर महाराज असतील, विलास महाराज असतील, उमेश तात्या असतील, सोमनाथराव असतील, मयूर महाराज असतील, शत्रुघ्न महाराज, पंडित महाराज, या सगळ्यांना धन्यवाद देतो की यांनी जतन केलेली परंपरा आज 50 वर्षात जाते. म्हणून धन्य त्यांची माय प्रसवली. खऱ्या अर्थानं आईबापाची धन्यता आहे का त्यांच्या पोटी ही सगळी महाराज लोक जन्माला आली. यांनी पारायण नेतृत्व केलं आणि 50 वर्षाचा हा सोहळा या गावाला दाखवला. त्याचबरोबर भक्ती आणि शक्तीचा संगम गरजेचा आहे. आपण म्हणतो राजकारण्यांची काय गरज आहे, पण तुम्हाला खरं सांगू, जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोनफाळ, तेव्हा देहूत वाजला भक्ती भावनेचा टाळ. म्हणून राजकारण आणि धर्मकारण हे गरजेचं एकत्र येणं. तसे दोन्ही सरपंच फार गोड, म्हणजे उपसरपंच आणि सर्व अमोलराव असतील आणि राजेंद्रराव असतील यांनी उत्तम सहकार्य यांना केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा सोहळा पार पडतोय. मृदुंगवादक गोड, गायक महाराजांची गायकी तर इतकी गोड महाराज, मी जवळजवळ महिना 1.5 महिना झाले रोजचे 2-3 कीर्तनं करतोय, पण इतके गोड गायक आत्तापर्यंत मिळाले नाही दादा. खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे, त्यांच्या आईवडिलांची पुण्याई आहे आणि तुमच्या गावाचं भाग्य आहे का तुम्ही अशी लोक सांभाळतायत आणि ती सांभाळत राहा. कारण खऱ्या अर्थानं चांगली रत्न परत मिळत नाही दादा. महाराज आहेत, गोड हात आहे. मला सांगा, माझ्यावर आले हरिभक्तीपरायण संदीप महाराज खरात, ज्यांना टी व्हीवर तुम्ही पाहता, अनेक कथा कीर्तनात पाहता, गेली 15-20 वर्ष माझ्याबरोबर कथेमधून कीर्तनामधून साथ करणारे भजन सम्राट संदीप महाराज खरात आळंदीकर, त्यांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यात वरती बसलेले शितोळे सरकार, ज्यांच्या पूर्वजांनी वारीची परंपरा चालू केली, बरं का, यांच्या पूर्वजांनी वारी चालू केली, त्यावेळी संभाजी महाराजांनी यांना संरक्षण दिलं होतं. शितोळे सरकार वगैरे ही सगळी मंडळी आहेत, ही सगळी यांची मोरे घराण्याशी, देहूकरांशी असलेलं यांचं अलौकिक नातं, असं सगळे हे शितोळे सरकार घराणं, बऱ्याच महाराज लोकांशी असलेले चांगले संबंध बाळासाहेबांचे. आणि त्यांनी कॉल केला, मला निमंत्रण केलं, पण यांच्या वतीने दिलं. बाळासाहेबांचंही दर्शन झालं, त्यांनाही धन्यवाद देतो. झालेली सेवा तुमच्या मायबापाच्या चरणविंदावर समर्पित करून वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय.